नमस्कार. माझं नाव आहे आलाप डावसेकर आणि मी प्राणीमुक्ती नावाच्या ॲनिमल राईट्स ऑर्गनायझेशनसाठी काम करतो. प्राणीमुक्ती हे एज्युकेशनल आउटरीचेस, पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स आणि स्ट्रीट ॲक्टिव्हिझम ह्या ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करतं आणि प्रमोट करतं. दुर्दैवाने लॉकडाऊनमध्ये असल्या पॅन्डेमिकमध्ये आम्हाला पब्लिकमध्ये काहीच नाही करता आलेलं. पण ह्या कारणासाठी आम्ही विचार केला की एक ऑनलाईन डिस्कशन घ्यायचं आणि ते लोकांबरोबर शेअर करायचं, ज्याच्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातली ॲक्टिव्हिस्ट्स, सोशल वर्कर्स, फिलॉसॉफर्स आणि इतर प्रोफेशनल्स हे एकत्र येऊन त्यांचे स्वतःचे विचार हे एकमेकांबरोबर शेअर करू शकतील. तर मला खूप आनंद होतो आहे की मी आमचा पहिला एपिसोड आपल्याबरोबर शेअर करू शकतो. तर प्लीज एन्जॉय. आपण एक महत्वाचं डिस्कशन आज इकडे करायला आलेलो आहे. तर बेसिकली आपल्या सर्वांना बेसिक नीड्स आहेत, राईट? तर स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, 2 वेळचं जेवण, राहायला घर, निसर्गाची विपुलता आणि स्वतंत्रता. मानवाने जगात बरीच प्रगती केली आहे, परंतु अजून सुद्धा गरिबी, भूक, क्रूरता आणि अन्याय हे सामान्य आहेत. सर्व त्यांना ओळखतात. हे केवळ मानवपुरते मर्यादित नाहीत, तर प्राणी आपल्यासारखे दुःख अनुभवू शकतात. हे दुःख केवळ स्वतःपुरतं मर्यादित नाही, तर हे रोगासारखं एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतं आणि पसरत पसरत पुऱ्या जगाला खिन्न मिठी मारतं. दुःख हे तर सत्य आहे आणि दुःखातून मुक्ती ह्या व्हिडिओ कॉल मधून मिळणं जरा मुश्किल आहे, पण जगाचे दुःख आपण कमी तरी निश्चितपणे करू शकतो. कसं करू शकतो हा प्रश्न आपण इथे सोडवायला आलेलो आहे. तर अमयजी, आपण ॲनिमल इक्वालिटी इंडिया ह्या NGOचे मॅनेजिंग डिरेक्टर आहात आणि व्हिगन आहात. लहानपणापासून आपल्याला प्राण्यांची आवड निर्माण झाली, त्यांच्याबद्दल दया निर्माण झाली. त्यानंतर आपण व्हेजिटेरियनिझम बरेच वर्ष पाळत आलात. इवन आर्मीमध्ये जेव्हा आपण होता तेव्हा तिथे पण यू ट्राईड युअर अटमोस्ट बेस्ट टू कीप अ व्हेजिटेरियन डाएट. तर आता तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला आणि आपल्याला आपली एक छोटीशी इंट्रोडक्शन देता येईल का? हो, नक्कीच. सर्वप्रथम आलाप आणि पूर्ण प्राणीमुक्ती टीमचे आभार. कारण त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून एका वेगळ्या प्रकारच्या चर्चेला मला वाटतंय सुरुवात केली. ते आता आज आपण बऱ्याच विषयांवर बोलणार आहेच, पण हा फोरम जो आहे फार गरजेचा होता. त्याच्यामुळे प्राणीमुक्तीचं करावं तेवढं कौतुक कमी. माझ्याबद्दल सांगायचं तर मी मूळचा साताऱ्याचा आहे. जन्म, शिक्षण साताऱ्याला झालं आणि नंतर काही वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करायला मुंबईमध्ये होतो. त्याच्यानंतर इंडियन आर्मीमध्ये, भारतीय सैन्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस ऑफिसर म्हणून काही वर्ष सर्व्हिस केली. साधारण 6 वर्ष मी तिथे होतो आणि इन्फंट्रीमध्ये होतो. गढवाल रायफल्स म्हणून माझी रेजिमेंट होती. सो त्याच्यामध्ये काही चांगल्या पोस्टिंग्स मिळाल्या. चांगल्याचा अर्थ ज्याला आर्मीच्या याच्यामध्ये चॅलेंजिंग म्हणतात, तशा सियाचिन ग्लेशियरला मला राहायला मिळालं. पाकिस्तान बॉर्डरला होतो, ईस्टर्न लडाखमध्ये LAC वर होतो, चायनीज बॉर्डर. तर ते एक वेगळे जरा अनुभव होते. आणि सोबतच जसं तू आता उल्लेख केला तसं शाकाहार किंवा प्लांट बेस्ड डाएट म्हणा किंवा विगनिझम या सगळ्याबद्दल एक आस्था होतीच आणि जमेल तेवढं स्वतःच्या लेव्हलला वैयक्तिक लेव्हलला ऍक्टिव्हिझम चालूच असायचं. म्हणजे जरी आर्मीमध्ये असलो तरी सुद्धा जिथे शक्य असेल तिथे. आणि असं करत करत मग ॲनिमल इक्वालिटीशी जुडल्या गेलो आणि साधारण म्हणजे आता गेले 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून ॲनिमल इक्वालिटी भारतामध्ये आहे. तो आणि मी गेले 2 वर्षापासून पूर्ण वेळ ॲनिमल इक्वालिटी बरोबर काम करतो. तो असा एक जर्नी आहे. म्हणजे प्रोफेशनल आयुष्य तर मी तुम्हाला सांगितलंच, पण व्हिगनिझम आणि प्राणीमुक्तीच्या चळवळीमध्ये बऱ्याच वर्षापासून काम आहे. म्हणजे कमीत कमी आता आपण म्हणूया त्याला 15पेक्षा अधिक वर्ष झाली. सो बोलूया आपण त्या याच्यावर. सो हे थोडक्यात माझं इंट्रोडक्शन आहे. थँक्यू. तर आज बेसिकली आपण
सोशल मुवमेंट्स कशा इंटिग्रेट करायच्या ह्या संदर्भात बोलणार होतो. तर एक माझा असा प्रश्न होता की आता आपण एक म्हणू शकतो की आता मी जर फॉर एक्झाम्पल व्हेगन आहे, तर मी कधीतरी असं लोकांना समजवायला गेलो की तुम्ही प्राण्यांना मारायचं नाही, तुम्ही प्राण्यांचं मांस खायचं नाही, त्यांचं दूध प्यायचं नाही. तर कधी कधी त्यांना वाटतं की मी एका सोशल बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे मला हे प्रिव्हिलेज दिलं गेलं, आणि हे खरं आहे, त्यात खोटं काही नाहीये की मला माझ्यासमोर असे बरेचसे चॉईसेस आहेत, राईट. पण एवढंच मला म्हणायचं की जरी माझ्यासमोर चॉईसेस असले तरी असं नाही की माझ्या ह्या म्हणजे प्रिव्हिलेजमुळेच मी विगन राहू शकतो असं नाही, किंवा प्रिव्हिलेजमुळेच मी ऍक्टिव्हिस्ट असू शकतो असं काही नाही. परवा आपलं जे बोलणं झालं त्यात आपण म्हणालात की जे ही आयडेंटिटी पॉलिटिक्स होऊन जाते की इवन इन ऍक्टिव्हिझम, की मी जर फॉर एक्झाम्पल समाजासाठी काम करत असलो तर मी एका बॅकग्राऊंडचा पाहिजे तरच मला ऍक्सेप्ट करतील, असं ह्यात म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, हे 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 आहेच ना सर्व सगळीकडे. म्हणजे हम्म. आयडेंटिटी पॉलिटिक्स आता आताच आहे असं नाही, हे आधीपासूनच आहे बरेच वर्ष. म्हणजे भारतातल्या जर सामाजिक याचा आपण इतिहास बघू, सोशल जस्टिस मुवमेंटचा, तर त्याच्यामध्ये थोडीशी याची किनार आहेच, म्हणजे त्याला नाकारू नाही शकत. पण थोडक्यात बोलायचं तर आपण प्राणीमुक्ती चळवळीबद्दल बोलूया, विगनिझम बद्दल बोलू, अॅनिमल राईट्स बद्दल बोलू. तर त्याच्यात काय होतंय की अं, असा एक समज आहे लोकांचा, म्हणजे त्याला खरं तो गैरसमज आहे, पण भारतीयांबद्दल बोलतो की असं होतंय की लोकांना वाटतं की हे खूप अभिजन समाजातले काही लोक आहेत जे हे चळवळ चालवत आहेत, त्याला आपण एलिट क्लासेस म्हणू. आणि तसं त्यांना का वाटतंय? कारण त्यांना जे जसं दिसतंय त्याच्यावरनं मनुष्याचा स्वभाव असतो की जसं आपल्याला सीइंग इज बिलिव्हिंग. त्याच्यामुळे साधारण म्हणजे आजचीच गोष्ट बघा ना, आज आपण ज्या विषयावर बोलतोय तर ते मराठीत बोलतोय हे सुद्धा खूप खूप फारच कमी ठिकाणी या प्राणीमुक्तीवर किंवा अॅनिमल राईट्सवर मराठीमध्ये चर्चा होते. कारण हे सगळे विषय व्हर्नॅक्युलर लँग्वेज ज्याला आपण म्हणतो, ही सामान्य लोकांची जी कुठली भाषा असेल, मग ती मराठी असेल किंवा जी कुठली असेल, त्याच्यामध्ये याच्यावर फार कमी चर्चा झालेल्या आहे. त्याच्यामुळे तिथनं सुरुवात आहे. आणि म्हणजे मी कोणाला दोष देत नाही की व्हर्नॅक्युलर लँग्वेज तुम्हाला भाषा नाही बोलता आली तर तुम्ही सामान्य लोकांशी जुळलेलं नाही, असा त्याचा बिलकुल अर्थ नाहीये. पण तसं एक लोकांच्या मनामध्ये असतं ना, सो तिथून सुरुवात आहे. त्याच्यामुळे तो एक दुरावा आहेच आधीपासून. आणि दुसरं म्हणजे जी लोक याच्यामध्ये कार्य करतायत प्राणी हक्कामध्ये, परत त्यांच्याकडे बघून सामान्य माणसाला असं परत वाटतंय, परत तो गैरसमज आहे की यांचे पोटापाण्याचे सगळे उद्योग झालेले आहेत, म्हणजे ना कशाचीही बाकी यांचं सगळं करून भागलेलं आहे आयुष्यातलं. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा हा असं फॅड म्हणा किंवा काहीतरी एक टाइमपास आहे, असं एक हे हॉबी असल्यासारखं काहीतरी आहे, असं असं भरपूरशा लोकांना वाटतं. म्हणजे त्याच्यात त्या कार्यकर्त्याची चूकच असं माझं म्हणणं नाहीये. पण जसं मी आधी म्हटलं, सीइंग इज बिलिव्हिंग कसं होतं, भाषेमुळे कनेक्ट होऊ शकत नाहीयेत, पेहरावामुळे कधी कधी कनेक्ट होऊ शकत नाहीयेत. परत मी कोणाला जज नाही करत आहे, पण ते आहे, ती फॅक्ट आहे, त्याला आपण नाकारू नाही शकत. आणि शहरी भागामध्ये ही चळवळ जास्ती आहे. सो कसं असतं ना, आणि त्याच्यात थोडीशी मी म्हणेन एक एक त्याच्यात एक राजकारण सुद्धा आहे, जे काही काही धूर्त लोकांनी केलंय. सामान्य माणसांना त्याचं समजत नाही, पण जे लोक प्राणी हक्कवाल्यांना थोडस त्यांच्या विरोधात बोलतात, ते काही लोकांना माहिती असतं की हे जे खरं काम सुरू आहे ते गरजेचं किती आहे. पण त्यांना मुद्दामून थोडस तसं प्रोजेक्ट केलं जातं असं मला वाटतं. त्याच्यामुळे तू जे म्हणालास ते या चळवळीला मेन स्ट्रीम मध्ये घेऊन, म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि आजचं जे आपण करतोय त्याच्यातलाच एक भाग आहे, मी म्हणतो की भाषेवरनं सुरुवात आहे आणि लोकांपर्यंत हे काम पोचलं पाहिजे की एक्झॅक्टली काय सुरू आहे, हे काय कुठलं फॅड नाही. ही याची अतिशय आता काळाची गरज आहे की या चळवळीबद्दल जनसामान्यांपर्यंत माहिती जाणं फार फार महत्वाचं आहे. या चळवळीमध्ये काय एक्झॅक्टली सुरू आहे हे लोकांना समजलं पाहिजे. आणि आज मी त्या विषयावर बोलेनच सविस्तर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही चळवळ फक्त प्राण्यांपुरती नाही आहे. ही चळवळ जसे
बाकीचे मुद्दे आहेत सामाजिक न्यायामधले, सोशल जस्टिस मधले, ते जसे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत, त्यातलाच हा एक भाग आहे. जरी वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्य करत असलो तरी आपली ही नैतिक जबाबदारी आहे की एकमेकांच्या चळवळींना समर्थन देणे. मग ते नुसतं वैचारिक समर्थन असेल तरी चालेल, कारण आपल्याला काही व्यक्तीच्या शक्य नाही की प्रत्येक कॉज साठी जाऊन थोडा वेळ देणं. पण इथनं सुरुवात आहे. म्हणजे बरोबर. कार्यकर्त्यांनी तरी आपापसामध्ये माझं म्हणणे वैचारिक वादविवाद असू शकतात, पण पूर्णपणे चळवळीच्या उद्देशालाच नाकारणं हे तर फारच म्हणजे अनएक्सेप्टेबल. थँक्यू अमेयजी. आज आपल्याबरोबर हेमल इंगळे पण आहेत. त्यांनी मराठी व तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. त्यांना 2016 साली मिस अर्थ इंडिया या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज दिलं गेलेलं, बिकॉज शी इज ऑल्सो अन एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिस्ट. तेवढंच नाही तर त्यांचं इकॉनॉमिक्समध्ये बॅकग्राऊंड आहे. स्पेसिफिकली क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी मास्टर्स केलं आहे आणि आज त्या सस्टेनेबल इकॉनॉमिक्सबद्दल बोलायला आले आहेत. तर हेमल, एक छोटंसं इंट्रोडक्शन. नमस्कार, माझं नाव हेमल इंगळे आणि आज मी तुमच्या सर्वांबरोबर आय एम व्हेरी प्रिव्हिलेज, आय फील व्हेरी प्रिव्हिलेज की इतक्या छान अशा पॅनलसोबत माझं नाव सुचवलं गेलं. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. अँड मला स्वतःबद्दल जर सांगायचं तर इन शॉर्ट मी इतकं सांगेन की बेसिकली माझ्या ज्या जर्नीज होत्या त्या खूप व्हेरीड आहेत. मी सुरुवात केली तेव्हा मी ऍक्च्युली CS शिक्षण घेत होते, कंपनी सेक्रेटरी, जे ऍक्च्युली लॉ असतं. आणि त्यातून जस्ट डेस्टिनी हॅड अदर प्लॅन्स आणि मला ब्युटी पॅजंट्समध्ये पार्टिसिपेशन करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, जी मी केली. आणि आय लँडेड अप पार्टिसिपेटिंग इन अ ब्युटी पॅजंट कॉल्ड मिस अर्थ इंडिया. आणि ते 2016 मध्ये आय थिंक दॅट वॉज माय जर्नी टुवर्ड्स लर्निंग मोर आणि बिंग मोर अवेअर अबाउट काय होतंय सध्या एन्व्हायरमेंटमध्ये, काय चाललंय, क्लायमेट चेंज काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळी शिकले. आणि मला त्यावेळी कळालं की किती अनअवेअरनेस अजूनही आहे ह्या जगात अबाउट दीज थिंग्स, किंवा इग्नोरन्स आहे. आणि दॅट्स वेन आय फेल इन लव्ह विथ दिस प्लॅटफॉर्म, जो मी यूज केला फॉर माय ब्युटी जर्नी. आणि सिन्स देन आय थिंक जितकं होईल तितकं, जसं अमेय सरही बोलले आणि इवन आलाप बोलला की दुसऱ्यांना कन्व्हिन्स करण्याचं जी जर्नी तिथून माझी सुरू झाली की मी स्वतः करते, पण जॉईन दिस मुवमेंट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कलेक्टिव्ह एफर्टनेच काहीतरी होऊ शकतं. जो आजचाही आपण जो एफर्ट करतो, इट्स द सेम थिंग की डिफरंट कॉजेस कम टुगेदर फॉर वन गोल, दॅट इज फायटिंग ऑल दीज social evils, I would say, against the environment, and understanding that we live on this earth and it's our mother, and we need to nurture it just the way it nurtures us. And after that, yeah, I eventually went on to full-time acting, जे मी आता करते full time. If you ask me what I do, my job is acting. आणि yeah, that's about it about me. Thank you. थँक्यू हेमल. तर माझा एकच प्रश्न असा आहे की व्हॉट एक्झॅक्टली इज सस्टेनेबल इकॉनॉमिक्स? सो सस्टेनेबल इकॉनॉमिक्स जे आहे, आय थिंक आपण जो एक टर्म सतत ऐकत असतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हा एक असा टर्म आहे जो आपण खूप आपल्या कानावर इतका पडलाय की आपल्याला सगळ्यांना त्याचं एक बेसिक डेफिनेशन जे आहे ते माहिती आहे. ते म्हणजे की डेव्हलपमेंट इन अ वे की आपण आपल्या फ्युचर जनरेशन्सच्या ज्या गरजा आहेत, आजच्या गरजा पूर्ण करा, पण फ्युचर जनरेशन्सच्या ज्या गरजा आहेत त्या कॉम्प्रोमाइज नका करू. म्हणजे अंडरस्टँड की ही जी पृथ्वी आहे ती आपल्याला, पुटिंग इट इन अ व्हेरी व्हेरी स्वीट अँड इझी वे टू अंडरस्टँड, आपले जे आर फ्युचर चिल्ड्रन शुड हॅव अ बेटर अर्थ टू लिव्ह इन. आपण इतकं एक्सप्लॉइट नाही करायचंय अर्थला की त्यांच्यासाठी आपण काहीतरी खूपच म्हणजे डिफिकल्ट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ठेवू टू लिव्ह. अँड दिस इज व्हॉट सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज. आणि आपण जेव्हा इकॉनॉमिक्स बद्दल बोलतो, वी टॉक अबाउट अ लॉट ऑफ ग्रोथ, अ लॉट ऑफ GDP ग्रोथ, की किती उत्पन्न करतं, वार्षिक उत्पन्न किती आहे, आणि हे सतत एक कॉम्पिटिशन चालू असतं बिटवीन द इकॉनॉमीज. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इकॉनॉमीज अंडरस्टँड की सस्टेनेबल वे मध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे, ना की एका अशा वे मध्ये की आपण सगळेच जे आपले रिसोर्सेस आहेत ते संपून बसू, शेवटी आपल्याकडे काहीच नाही राहणार एक्सेप्ट फॉर बॅरन लँड्स. So yeah, this is basically what a sustainable economy is, and it's a very very important subject because we all are running an economic race. सगळे कंट्रीज नुसते एक दुसऱ्याशी कम्पीट करतायत
उत्पन्न वाढवण्याच्या रेसमध्ये, पण सगळे विसरतात की हे आजचं आहे, उद्या काय होणार जर तुम्ही ह्या वेगाने धावत राहिला तर. या दॅट्स अबाउट इट. तर आता सध्याच्या कॅपिटलिस्ट फ्रेमवर्कमध्ये आपण सस्टेनेबल मॉडेल्स कसे आपण इंटिग्रेट करू शकतो, ह्याच्याबद्दल काही तुम्हाला कल्पना आहे का? येस, ऑफकोर्स. आणि दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की आपण हे कसं केलं पाहिजे. सो इफ यू गिव्ह मी द लिबर्टी, आय वुड जस्ट लाईक टू गिव्ह अ लिटल बिट ऑफ फ्रेमवर्क ऑफ हाऊ वी गॉट हिअर अँड हाऊ सस्टेनेबल Yes. डेव्हलपमेंट केम इन टू द पिक्चर. तर बेसिकली सुरुवातीला जेव्हा वर्ल्ड वॉर झाला, त्यावेळी कंट्रीजना पहिल्यांदा रिअलाइज झालं की वर्ल्ड वॉर 2 झाला, कारण आपल्याकडे स्केर्सिटी खूप रिसोर्सेसची आहे आणि आपली भांडणं होत आहेत. सो दॅट्स वेअर कंट्रीजच्या मध्ये भांडणं होतात आणि दॅट्स वेन इन 1945 कंट्रीज केम टुगेदर अँड रिअलाइज की आता आपल्याला काहीतरी वी हॅव टू डू समथिंग. आणि तिथून तो गोल्डन एज ऑफ कॅपिटलिझम आहे तो तिथे सुरू झाला, की दे रिअलाइज की ओके नाऊ वी हॅव टू, आपल्या ज्या गरजा आहेत म्हणजे इकॉनॉमिकली म्हणते मी, त्या आपल्याला स्वतः भागवायच्या आहेत. आणि कारण आफ्टर द वॉर यू नो हाऊ द सिच्युएशन इज, सगळे रिसोर्सेस संपले असतात, लोकांकडे कंट्रीजकडे पैसा नसतो, काहीच म्हणजे हे नसतं. तर तिथून इंडस्ट्रियलायझेशन केम इन टू द पिक्चर, की इंडस्ट्रियलायझेशनचं रेस चालू झाली की हु विल प्रोड्यूस मोर. मग हे जे चालू होत गेलं एव्हरी वन इज फायटिंग वेस्टर्न कंट्रीजमध्ये. होताना पॉप्युलेशन भयंकर वाढलं, पॉप्युलेशन वाढलं, पोल्युशन वाढलं. हे सगळं होत असताना मग कुठेतरी थोड्या मुवमेंट्स ना रिअलाइज होत गेलं. देवर नो गव्हर्नमेंट बॉडीज बॅक देन, देवर जस्ट इंडिव्हिज्युअल ज्यांना रिअलाइज होत होतं की ओके एन्व्हायरमेंटवर ह्याचा खूप हे होतोय. In fact, that is when I think even the Chipko movement came into the picture. They realized, okay, we need to conserve trees. We need to understand that trees are deforestation होत आहे and that's not good for us. So असं करत करत UN formed a body for the first time. That was UNEP. आणि तिथून हळूहळू आपण ह्या दिशेने वळायला लागलो की ओके, अरे पृथ्वीचे रिसोर्सेस जे आहेत ते संपू शकतात. दे आर नॉट ऑलवेज गोइंग टू बी दॅट पॉसिबल. हा पहिल्यांदा रिअलायझेशन वॉज देन. तोपर्यंत आपली गाडी अशीच चालत होती की चला म्हणजे काय हे सगळं आपल्यासाठीच आहे. फॉर सम रिझन ह्युमन्स बिलीव्ह की अरे चलो आपण जन्म घेतलाय म्हणजे हे सगळं लॉस्ट करायसाठी. दॅट्स वेन वी रिअलाइज ओके नो दिस कॅन गेट ओव्हर. मग हळूहळू जे हे रिअलायझेशन झालं, युएन बऱ्याच बॉडीज बनवल्या, बरेच डिरेक्टिव्ह हे केले युएनईपीने, बऱ्याच कंट्रीजनी ते अग्री करायचा प्रयत्न केला. बट द सुपर इकॉनॉमी जे त्या रेसमध्ये होते, दे वर नॉट अड्रेसिंग दीज इश्यूज इवन देन. Then there was this thing called so basically towards the end of the 20th century, we started facing a lot of like a lot of poverty issues, a lot of economical issues पण बरेच face केले. And then that's when again the UN realized that we need to give some directives. And that was when the millennium development goals were given. जे साधारण एक असं गोल्स होते जे युएन न दिलेले परत, की कंट्रीज तुम्ही तुमच्या पॉलिसीज मध्ये हे फॉलो करा. आणि ते जे 9 गोल्स होते ते जनरली टॉक्ड अबाउट, कारण खूप त्या टुवर्ड्स द एंड ऑफ 20th सेंचुरी वी हॅड problems like HIV was spreading a lot. There was a lot of poverty. A lot of countries poverty लाईनच्या खाली होते, इंडिया being one of them. आणि हे फाईट करण्याच्या उद्देशानं ते दिले गेलेले जे खूप इन्क्लुसिव्ह होते अबाउट अ लॉट ऑफ सोशल प्रॉब्लेम. इलिटरसी ऍड्रेस केलंच नव्हतं. त्या बऱ्याच अशा गोष्टी ज्या महत्वाच्या होत्या, म्हणून त्याचा खूप क्रिटिसिझम झाला. आणि मग जाऊन 2015 मध्ये मी एकदम फास्ट वर्ड करून आता आय एम टेलिंग यू 2015 मध्ये देवर दीज गोल्स दॅट केम विच आर कॉल्ड द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे आपल्याला माहित आहेत कारण आता खूप रिसेंटलीच ते दिले गेले. ते असे 17 डायरेक्टिव्ह होते, 17 गोल्स दिले गेले, ज्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या की आता 17 गोल्स म्हणलं खूप आहेत ते. वी नो सम ऑफ देम, ज्यात पॉवर्टी बद्दल बोललं गेलं. वी स्पोक अबाउट इनइक्वालिटी, कारण इक्वालिटी पण आहे, इन्कम इनइक्वालिटी इन डेव्हलपिंग नेशन्स. देन वी स्पोक अबाउट कन्झर्वेशन, क्लायमेट ऍक्शन, कारण ग्लोबल वॉर्मिंग ऍड्रेस करायला लागलो, क्लायमेट चेंज आपण आता ऍड्रेस करायला लागलो. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या 17 गोल्स मध्ये ऍड्रेस केल्या गेल्या. ह्याचा काय फायदा झाला की कंट्रीज चूज करू शकतात की ह्या 5 इयर प्लॅन्स मध्ये आपण कुठले गोल्स ऍड्रेस करायचे. सो ज्या गोष्टी पॉसिबल आहेत त्याप्रमाणे कंट्रीज हे चूज करतात. पण ऍट द सेम टाइम इतका छान हा फ्रेमवर्क आहे 17 सस्टेनेबल गोल्स, पण तो जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा खूप गरजेचं आहे की 3 जे आपले पिलर्स आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे ते ऍड्रेस केले जाऊ देत. तर 3 पिलर्स म्हणजे काय? फर्स्ट इज इकॉनॉमिक, तो आपल्याला माहिती आहे, तो एक पिलर आहे. सोशल एक आहे आणि एन्व्हायरमेंट एक आहे.
तर तुम्ही कुठल्याही एका पिलरला फेवर केलं आणि दुसऱ्याला इग्नोर केलं तर तुमची डेव्हलपमेंट सस्टेनेबल नाहीये. तुम्ही कुठल्या दोनला केलं आणि एकाला इग्नोर केलं नाही. इट हॅज टू बी अ बॅलन्स्ड अप्रोच. इज व्हॉट आत्ता आपण ज्या इरामध्ये आहे दॅट इज दॅट. की ऑल कंट्रीज आर ट्राईंग टू हॅव अ बॅलन्स्ड अप्रोच. आणि तर आता आय वुड लाईक टू गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ केनिया. So what happened in Kenya is we know की Kenya is very rich in wildlife and all of that. कारण त्यांनी तो गोल ठेवला की दे प्लॅन्ड की आपल्याला बरंच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन करायचा, जो गोल नंबर 15 आहे, लाईफ ऑन लँड. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा गोल नंबर 15 इज लाईफ ऑन लँड. तर त्यांनी तो फोकस ठेवून खूप कन्झर्वेशनचे प्रोजेक्ट अंडरटेक केले, बरंच काय काय केलं. पण ह्याच्यामुळे काय झालं की पॉप्युलेशन इतकी वाढली लाईफची की ते वाईल्ड लाईफ यूज टू एन्क्रोच ऑन द त्यांच्या लोकल लोकांचे जे लँड्स आहेत आणि मग ते एन्क्रोच झाल्यावर त्यांचे जे ऍग्रिकल्चरल लँड्स आहेत त्याच्यावर अटॅक व्हायचा बाय द वाईल्ड लाईफ. आणि द फार्मर्स हॅव टू पे फ्रॉम देअर ओन पॉकेट्स ते सेव्ह करण्यासाठी. त्यांच्या घरांवर अटॅक व्हायचा. मग ते स्वतःच्या पॉकेटमधनं करत करत पॉवर्टी इतकी वाढली की नंबर 1 जो आपला गोल आहे नो पॉवर्टी, तो अफेक्ट झाला. दॅट्स वाय वी नो दॅट इट्स ऍक्च्युली वन ऑफ द पुअर कंट्रीज. तर बेसिकली they focused a lot on environment but they forgot to focus on social and economic. पैसा खूप येतो टुरिझममुळे पण तो पैसा फार्मर पर्यंत पोहोचतच नाही. सो व्हॉट्स द पॉइंट. सो अगेन सोशल इनइक्वालिटी ऑफ इन्कम होतो. सो हे असं नाही चालत की तुम्ही नुसतं एन्व्हायरमेंटकडे लक्ष आणि मग सोशल आणि हे विसरून जा. तुम्हाला तिन्ही गोष्टींवर लक्ष दिलंच पाहिजे. सेम विथ चायना नुसतं इकॉनॉमिकवर लक्ष देते. आपलं हेल्थ फॅसिलिटीज त्यांचे इतकं ग्राउंड वॉटरचा इतकं प्रॉब्लेम आहे. 90% त्यांचा ग्राउंड वॉटर पोल्युटेड आहे. आणि बद्दल तर काही बोलायलाच नको ह्या वर्षी. म्हणजे त्यांनी अतिरेकच केलाय. सो वी ऑल नो दॅट. सो बेसिकली वी हॅव टू हॅव अ बॅलन्स्ड अप्रोच की तिन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही डेव्हलपमेंटच्या फोकस ठेवला पाहिजे, कुठल्या एक नाही. सो ऍज ओव्हर अँड ऑल मला कन्क्लूड पर्सनली इतकं सांगून करायला आवडेल की आपल्या इव्हन कंट्रीमध्ये असे बरेच प्रॅक्टिसेस आहेत जे आपण करत आलोय. म्हणजे खरं तर भारतात आपल्या ज्या पहिल्या 3 रिलिजन्स कुठल्या सुरुवातीच्या सगळ्यात होत्या तर कुठल्या? बुद्धिझम, जैनिझम, हिंदुझम. या 3 आपल्या एकदम सुरुवातीच्या एन्शंट रिलिजन्स आहेत ज्या आल्या. तर खरं बघायला गेलं तर हिंदुझम आणि बुद्धिझम हेच सांगतात दे अलाव यू टू ईट मीट, दे अलाव यू टू इव्हन टू डिस्क्रिप्शन पण ओनली वेन इट इज नेसेसरी. जे आर्ग्युमेंट मला बरेच माझे मित्रमैत्रिणी देतात, त्यांना सांगते तुम्ही प्लीज नॉनव्हेज खाऊ नका, इट्स नॉट गुड, ट्राय टू बी अ व्हेजिटेरियन, ट्राय टू फॉलो बेटर लाईफस्टाईल. तर त्यांचा आर्ग्युमेंट असतं फूड चेन अँड ऑल ऑफ दॅट, जे मी खूप. पण आता ना हे फूड चेनचं आर्ग्युमेंट तुम्ही नाही शकत. कारण आता ते फूड चेनच्या बियॉन्ड गेले. ती कमर्शियल इंडस्ट्री अशी झाली आहे की त्याच्यामुळे म्हणजे इव्हन इतकं लँड वेस्ट केलं जाते ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतात आणि ग्लोबल वॉर्मिंग होतं. म्हणून आता ते फूड चेनचं सायकल राहिलं नाहीये जे तुमची रिलिजन पण अलाव करायची की अगदी गरजेचं असेल तेव्हा तुम्ही हे करा. जैनिझम टू डज नॉट अलाव यू टू डू. म्हणजे आपले जे ओल्ड प्रॅक्टिस आहेत ते बरेच बरेच इन सिंक होते विथ सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पण आज आपण ते चायनीज विस्पर्स सारखं झालंय जे फॉरवर्ड होत होत ना आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आपण ते ऑल्टर करून आज आपण त्या दिशेने जगतोय जे ऍक्च्युली इट्स व्हेरी रॉंग. सो मी आज ऑन अ पर्सनल नोट हेच सांगेन की वी शुड रिव्हिजिट दोज प्रॅक्टिसेस जे आपण फॉलो करायचो. अगदी म्हणजे प्रॅक्टिसेस घरातल्या बरण्या आपल्या प्लास्टिकच्या कधीच नव्हत्या, मातीच्या असायच्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जर पूर्वजांकडून आपल्या हिस्ट्रीकडून शिकलो तर खूप प्रॉब्लेम्स आपल्या बेसिक वर सॉल्व्ह होतील. आता आपण बऱ्याच गोष्टी गव्हर्नमेंट कडून काय होईल हे विचार केलं, पण आपण पण पर्सनली छोटे छोटे चेंजेस जर केले तर खूप मोठा इम्पॅक्ट करू शकतो जर सगळ्यांनी केले. से घट भरता है and we should try. That is what I would say, and these are my concluding words. Thank you so much. थँक्यू हेमल. तुम्ही बेसिकली एक खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह उत्तर दिलं ज्यात म्हणजे नॉट जस्ट इकॉनॉमिक्स पण आय थिंक यू कवर्ड अ लॉट ऑफ रिलिजियस ऍस्पेक्ट्स ऑफ दिस आर्ग्युमेंट एज वेल. पण थँक्यू. ठीक आहे, तर नेक्स्ट आपल्यासोबत आहेत तेजस गोखले. तेजस IT इंडस्ट्रीमध्ये काम करतात. प्राणी अधिकारांच्या आणि प्रजातीवाद विरोधात जागृती करण्यात ते काम करतात. तर तसंच भटकत्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी काम करतात. शिक्षण संपून नोकरी लागल्यावर लोक मुलांना जन्म का देतात ह्याच्यावर गोखलेंनी बराच शोध घेतला व कोणतेही तर्कशुद्ध कारण न सापडल्याने
ते काही काळ स्वेच्छेने तर मी जरा रिपीट करणार आहे. मी बोलू का आलाप? ते सोयीचं जाईल. Sure. I think I just proved I'm the worst host in all of existence. नाही नाही, पण anyway, हा. मी तुझं काम सोपं करतो. तर मी Go प्राणी ahead, please go अधिकार ahead. आणि प्रजातीवादाच्या विरोधात ज्या काही जागृती अभियानं होतात पुण्यामध्ये आणि पूर्वी काही इतर देशांमध्ये, त्यांच्यामध्ये वेळ मिळेल त्याप्रमाणे सहभाग घेत असतो. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यातही मी मदत करतो. जमेल तितकं शारीरिक श्रमाने आणि जमेल तितकं आर्थिक दृष्टीने सुद्धा. मी व्यवसायाने IT मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये. नोकरी लागल्यापासून म्हणजे शिक्षण संपून आपण नोकरी जेव्हा आपली सुरू होते तेव्हा साधारण भारतीय जीवनशैली अशी आहे की तुम्ही नोकरी केलीत, मग तुम्ही लग्न करणार आणि मग तुम्हाला मुलं होणार आणि मग तुमचा संसार चालू राहणार. तर त्या कालावधीत मी खूप ह्या प्रश्नाचा शोध घेतला, खूप लोकांना विचारलं, खूप लोकांनी मला वेड्यातही काढलं की बाबा तुम्ही मुलांना का जन्म देता, ह्याचा तुम्ही विचार करता का? तुम्हाला आपलं ते होतं म्हणून तुम्ही होऊ देता? तर ह्याच्यासाठी असं तर्कशुद्ध असं कारण मला त्या काळी मिळालं नाही. मी अगदी मानसोपचार तज्ञांकडेही जाऊन आलो, त्यांनाही विचारलं की मला हा प्रश्न पडतोय, त्याचं उत्तर मिळत नाही, माझ्यात काही दोष आहे का, माझ्यात काही विकृती आहे का, काही व्याधी आहे का? तर तसंही काही लक्षात आलं. मग केवळ कारणाच्या अभावी म्हणून मी त्यावेळी स्वतःला अपत्यमुक्त म्हणजे इंग्रजीमध्ये चाइल्ड फ्री बाय चॉईस, स्वेच्छेने अपत्यमुक्त असं आयडेंटिफाय करू लागलो. त्याच्यानंतर 2006 साली डेव्हिड बेनेटर म्हणून दक्षिण आफ्रिकी एक तत्वज्ञ आहे, त्यांनी बेटर नेव्हर टू हॅव बीन द हार्म ऑफ कमिंग इन टू एक्झिस्टन्स ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. ते पुस्तक मी वाचलं आणि त्यानंतर मला अँटीनेटलिझम किंवा प्रजनन विरोधाविषयी बरीच माहिती मिळाली. नंतर मी खूप वाचत गेलो आणि असं लक्षात आलं की हा विषय खूप व्यापक आहे आणि खूप अचूक आहे. त्याचा व्यापकता इतकी आहे की जसं अमेय म्हणाला, प्राणी अधिकार, विगनिझम त्यांच्याशी ह्या विषयाचा ओव्हरलॅप आहे. हेमलनी जो विषय सांगितला पर्यावरणवाद, त्याच्याशी हा विषय सुद्धा काही प्रमाणात निगडित आहे. अशा अनेक पैलूंना काय म्हणू आपण स्पर्श करणारा हा विषय. आणि मला असं वाटतं की सगळ्यात मोठा व्यापक कुठला विषय असेल तर प्रजनन विरोधाचा आहे. तुम्ही सगळेजण कोणत्या ना कोणत्या सामाजिक चळवळीत भाग घेता. सामाजिक चळवळीचा अंगभूत भाग हे एक हा असतो की तुम्हाला एक मोठा विरोधक प्रवाह असतो, खूप मोठा विरोध तुम्हाला समाजातून होत असतो. तर ह्या सगळ्या सामाजिक चळवळींची जर तुलना केली तर माझं असं मत आहे की सगळ्यात मोठा विरोध कुठल्या चळवळीला जर होऊ शकेल किंवा होणार असेल किंवा होत असेल तर तो ह्या प्रजनन विरोधाच्या मुद्द्याला आहे. कारण तो सगळ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला छेद देऊन जातो, आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारून जातो, इतका हा व्यापक मुद्दा आहे. म्हणून मी अर्थात प्राणी अधिकार आणि विगनिझम साठी पण तितकाच पॅशनेट आहे, आम्हाला माहिती आहे. पण हा विषय मी मुद्दाम आज इथे घ्यायचं ठरवलं. एक मला इथे सांगावंसं वाटतं की अमेय जसं म्हणाला की हे जे विषय आहेत, प्राणी अधिकार असो किंवा विगनिझम असो किंवा प्रजातीवाद, जातीवाद, काही फार प्रमाणात पर्यावरणवाद, प्रजनन विरोध, हे विषय मराठीत खूप कमी बोलले जातात. सगळं काही जे लिटरेचर आहे ते थोड्याफार प्रमाणात हिंदीत किंवा इंग्रजीत आहे मराठी माणसासाठी. त्यामुळे मला आलापचा खरंच मनापासून आभार की तू हे मराठीत आणण्याचा प्रयत्न करतोस, तुमचा हा ग्रुप. एवढंच माझं बोलणं होतं. राईट, ओके. नाही, हा खूप महत्वाचा विषय आहे आणि हा बऱ्याच लोकांनी ह्याचा कधी विचार पण केलेला नाही, हे मी खात्री करून सांगू शकतो. तर तुम्ही जसं म्हणालात की आता फ्रॉम अ मॉरलिस्टिक स्टँडपॉइंट किंवा म्हणजे हे करायचं का नाही, किंवा हा आपण म्हणजे लोकांचे वेगवेगळे व्हॅल्यूज तर असतातच. त्यांना स्वतःची संस्कृती सांभाळायची असते, म्हणजे त्यांच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या इतर सोसायटीला काहीतरी तोंड दाखवून त्यांना दाखवायचं असं की दिस इज माय फॅमिली म्हणून.
तर ह्यांना तुम्ही कसं समजवता की तुमचे म्हणजे व्हॉट इज द फाउंडेशन ऑफ द मॉरल थिअरी फॉर मी असं करतो, आपण वेगळे ह्या थोडेसे धागे वेगळे करूया. प्रजनन विरोध अगोदर का, कशासाठी? प्रजननासारखी नैसर्गिक आणि म्हणलं तर पवित्र प्रक्रिया आपण मानतो, त्याला विरोध करण्याचं मुख्य कारण काय, हा वेगळा विषय आहे. आणि मग एक चळवळ म्हणून समाजामध्ये तुम्ही हा विचार घेऊन जाता तेव्हा त्याला विरोध होतो, मग ते तुम्ही कसं हँडल करता, हा एक वेगळा विषय आहे. तर अगोदर मला वाटतं मी प्रजननाला अगोदर विरोधच का, मुळात काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे एवढ्या व्यक्तिगत आणि चांगल्या प्रक्रियेबद्दल, ह्याबद्दल मी बोलतो. तर असं आहे की यातना सगळ्यांना होतात, यातना वाईट आहेत, सफरिंग इज बॅड, ह्याबद्दल कुणाचं सहसा दुमत नसतं. आयुष्यात सगळ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात, वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या वेळी कुठल्या ना कुठल्या गंभीर यातना भोगाव्या लागतात. बहुतेक जणांना आपल्या जवळचे जे लोक असतात त्यांच्या मृत्यूच्या प्रक्रियेतून जाण्याच्या ज्या यातना आहेत त्या भोगाव्या लागतात. आणि मृत्यूच्या प्रक्रियेत, स्वतःच्या मृत्यूच्या प्रक्रियेतील ज्या यातना आहेत, वेदना आहेत, त्या कोणालाही चुकलेल्या नाही. हे सगळ्यात बेसिक ॲझम्पशन किंवा सगळ्यात मूळ गृहीतक ज्याला आपण म्हणू ते आहे. आता आपण असं विचार करूया की आपण एक मूल जन्माला आणणार आहोत, एक संभाव्य मूल आहे. त्या मुलाच्या दृष्टीने आपण जर विचार करायला गेलो तर ते मूल जर आपण ह्या जगामध्ये आणलं, अस्तित्वात आणलं, तर त्या मुलाला ह्या सगळ्या यातना भोगाव्या लागणार आहेत. ते जर मूल ह्या जगात आणलं नाही, आपण त्याचा जर प्रजनन आपण थांबवलं त्या मुलाचं, तर ह्या सगळ्या यातना त्या मुलाच्या ठिकाणी टळणार आहे. ह्याचा सरळ सरळ एक प्रश्न असू शकतो की तुम्ही फक्त दुःखाबद्दल, यातनांबद्दल, वेदनांबद्दल बोलताय. आयुष्यामध्ये खूप सुख आहेत, सुख आणि दुःखांचा हा खेळ आहे. तुम्ही सुखांबद्दल बघतच नाही, तुम्ही फक्त निगेटिव्ह विचार करत आहात. तर असं नाहीये. सुख जी आहेत ती, सुखांपासून वंचित कोण राहू शकतो, की जो मनुष्य अस्तित्वात आलाय तोच काही सुखांपासून वंचित होऊ शकतो. त्यामुळं आपण त्या संभाव्य मुलाला जर अस्तित्वात आणलंच नाही तर ते मूल कधीही त्या सुखांपासून वंचित राहू शकत नाही. इट वुड नेव्हर मिस एनी प्लेजर्स, कारण जो अस्तित्वात नाही तो सुखांपासून वंचित राहू शकत नाही. पण आणलं नसल्यामुळे त्याला ज्या यातना भोगाव्या लागणार होत्या त्या टळल्या. आणि हा जो विचार आहे हा आपण नेहमीच्या आपल्या जीवनात करत असतो. उदाहरणार्थ, आपण संतती नियमन आता रेग्युलर झालेलं आहे भारतामध्ये तरी. संतती नियमाच्या वेळी आपण एखादं उदाहरण घेतलं की बाबा आज माझी काही आर्थिक परिस्थिती समजा ठीक नाहीये किंवा अजून काही कारणं आहेत ज्यामुळे मी असं ठरवलं की मला 5 वर्षांनंतर मी मूल होऊ देणार आहे. मग आज जे मूल होणार होतं ते त्याला मी अस्तित्वात आणत नाहीये. ते का आणत नाहीये, तर माझ्या परिस्थितीमुळे त्याला होणाऱ्या यातना ह्या टळाव्यात म्हणून मी आणत नाही. आणि ते जनरली आपण सगळे चांगलं मानतो. मग हाच विचार व्यापक दृष्टीने आपण जीवनाकडे बघितलं तर पुढे नेलेला आहे, ह्याच्यात कुठलीही विसंगती नाही. तर ह्याला डेव्हिड बेनेटर यांची एसिमेट्री म्हणून हे आर्ग्युमेंट प्रसिद्ध आहे. आणि ह्या आर्ग्युमेंटच्या भोवती मग इतर काही आर्ग्युमेंट्स आहेत की आयुष्याच्या अनेक जोखिमा आहेत, रिस्क आहेत ज्या आपण लादत असतो. जन्माला येण्या अगोदर त्या व्यक्तीला जन्माला येण्यात काही इंटरेस्ट नसतो. नंतर हे सगळे इंटरेस्ट उत्पन्न होतात, प्लेजरचे, आपल्याला एखाद्या गोष्टीपासून वंचित राहण्याचा जो फेनोमेना आहे ते नंतर उत्पन्न होतं. तर म्हणून जन्म टाळणं किंवा प्रजनन टाळणं हेच योग्य राहील असा ह्या विचाराचा पाया आहे. आता असं आहे की हा जरी फिलॉसॉफिकल थोडासा बोरिंग म्हणलं तर पाया जरी असला तरी अनेक प्रकारची लोक ह्यामध्ये आहेत. म्हणजे काही लोक असे आहेत की आम्हाला ह्या सगळ्या फिलॉसॉफिकल विचार कळत नाहीत, आम्ही त्याचा विचार करत नाही, पण आम्हाला आमची सोय म्हणून पैसा असेल, करिअर असेल, जबाबदारी नको असेल, अनेक जोडपी आणि त्यांची संख्या आज वाढतीये जे स्वेच्छेने अपत्यमुक्त आहेत, स्वेच्छेने प्रजनन करत नाहीत, त्यांना चाइल्ड फ्री म्हणतात. पण जे अँटीनेटलिस्ट आहेत, ज्यांना जे प्रजननाला विरोध करतात, त्यात असेही काही लोक आहेत जे म्हणतात की आम्हाला तरी सुद्धा हा फिलॉसॉफिकल विचार कळत नाही, पटत नाही, पण आजची लोकसंख्या बघता किंवा आजचा पर्यावरणाची परिस्थिती बघता आपल्याला थोडंसं थांबलं पाहिजे आणि म्हणून आम्ही किमान मनुष्याच्या प्रजननाला तरी विरोध करू. अशी ही काही लोक आहेत. असं वेगळ्या वेगळ्या छटांची लोक ह्याच्यामध्ये
सामील आहे. अशी ही साधारण एक काय म्हणू आपण कॉम्पोजिशन आहे ह्या वेगवेगळ्या कारणांसाठी. एन्व्हायरमेंटल अँटीनेटलिस्ट मोठी कम्युनिटी आहे. आता चळवळीकडे जर बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे. डेव्हिड बेनेटर हा जो तत्वज्ञ आहे, तुम्ही जर इंटरनेटवर बघितलं तर त्या मनुष्याचा फोटो तुम्हाला कुठेही सापडणार नाही. त्याचं कारण हे असंच आहे की सुरक्षितता, त्याला सुरक्षित वाटत नाही स्वतःचा. तो जर कोण आहे कळलं तर त्याला त्याच्या देशात तुला सुरक्षा वाटत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध आहे. अम, कुठल्याही गंभीर अँटीनेटलिस्ट प्रजनन विरोधी ह्या भ्रमात राहत नाही की आपण हे सांगून लोक थांबणार आहे. परंतु म्हणून सांगू नये असाही त्याचा अर्थ होत नाही, म्हणून हे चालू आहे. थँक्यू. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही नक्कीच. मग आता आपल्या चौथ्या पार्टिसिपंटची आपण कंटिन्यू करू. आपल्यासोबत आहेत मिस्टर विजय पाटील. ते कोल्हापुरातल्या फ्रायडेज फॉर द फ्युचर ह्या संस्थेबरोबर काम करतात. बेसिकली ही एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिझम ची संस्था आहे. स्कूल्समध्ये वॉटर कन्झर्वेशन बद्दल शिकवतात आणि इतर असे त्यांचे बरेचसे आउटरीचेस, एज्युकेशनल आउटरीचेस वगैरे झाले. ते मागचे गेल्या 15 वर्ष या क्षेत्रात काम करतात. तर पाटील सर, आपण आपली एक छोटंसं एक इंट्रोडक्शन देऊ शकाल का? प्रथम हा, तुमचे आता बोलू मी शकता. आभार मानतो की तुम्ही हे व्यासपीठ तुम्ही सर्वांना उपलब्ध करून दिलं, जेणेकरून याचा उपयोग सर्वांना होऊन जाईल. त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. मी 15 वर्ष झालं मी पर्यावरण याच्यामध्ये काम करतो. मी ऍक्च्युली गिर्यारोहक असल्यामुळे मला ते नेचर स्वच्छ किंवा क्लीन करण्याची फार आवड आहे आणि त्यातूनच माझी आवड वाढत गेली. आणि आता जस्ट ग्रेटा थनबर्गनी जे आंदोलन चालू केलं त्याला आम्ही फॉलो करत होतो आणि करत आहे. तर आम्ही मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्ये आम्ही काय केलं तर माझ्या बॅक साईडला रिव्हर आहे, पंचगंगा रिव्हर, आणि मी रोज फिरायला जायचो. तर तिथं म्हणजे ड्रिंक्स घेणारी मुलं, त्यांचं वय पण नाही तेवढं, अशी ते कचरा, प्लॅस्टिकचं रॅपर, बॉटल, दारूच्या बाटल्या, ते सगळं कार्यक्रम करायचा आणि तिथंच टाकायचं पण आणि फोडून पण जायचं. मग तिथील एका शेतकऱ्याच्या पायाला ती कात घुसली, कारण तो नेहमीप्रमाणे शेतात काम करायला जात असताना त्याच्या पायाला लागलं. मी ते बघितलं, माझ्यावर तो रोज बोलायचा. मग त्याला मी बँडेज वगैरे केलं, तिथलं त्याच्या रुमाल घेऊन त्याचं बँडेज करून त्याला मी हे केलं आणि ते लक्षात आलं की आपल्याला हे क्लीन करायला पाहिजे. मग तिथून मग लोकांना मी अवेअरनेस, ती आलेल्या लोकांना मी काय सांगतो, तुम्ही या, त्याचा निसर्गाचा आस्वाद घ्या. निसर्गाने एवढं भरभरून दिलंय, त्याला डिस्टर्ब करू नका. तुम्ही ज्यावेळी इथं आला, सुरुवातीला आला त्यावेळी इथं काय कचरा होता काय नाही, तर तुम्हाला फ्रेश वाटलं म्हणून तुम्ही तो जागा निवडली. मग त्यानंतर मग त्यांना काय नाही असे मी हे केल्यानंतर मग मी ते क्लीन करायला चालू केलं. मी माझी फॅमिली पूर्ण 20 दिवस पंचगंगा घाटापासून ते राजाराम बांधार पण आम्ही क्लीन करत होतो 20 दिवस. मग मला स्वतः आयुक्त भेटायला आले. थोडं मी पब्लिसिटी पासून लांब असतो, तर ते कोणाकडून तरी कळाल्यानंतर त्यांनी मग मला भेटले. मग त्यांनी डंपर वगैरे पाठवले, लोक सॅनिटर इन्स्पेक्टर पाठवले. मी कचरा गोळा केला होता तो घेऊन गेले. मग सांगायचं काय तात्पर्य की आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग इतकं व्हायला लागलंय. मग त्यासाठी आपल्याला आता बघा, अंटार्क्टिका मधलं पण ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं ग्लेशियर वितळायला लागलंय आणि ग्लेशियर फास्ट वितळायला लागलंय की त्याची आता समुद्रातली पातळी, पाण्याची पातळी म्हणजे कमीत कमी 4 ते 5 मीटरने वाढू शकते. इतक्या जोरात त्याचं वितळण्याचं प्रमाण चालू आहे. बरं, नुसतं वितळून नाही, वितळून झाल्यानंतर लाखो वर्षापूर्वी त्या ग्लेशियर खाली दडलेले व्हायरस आहेत, ते जर बाहेर आले तर हे कोरोना वगैरे काहीच नाहीत, इतके त्याचे पॉवरफुल ते व्हायरस आहेत. त्यानंतर या जगाचं काय होणार आहे? दुसरी गोष्ट, ह्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुंबईमध्ये 80% पाण्याचं 80% मुंबई बुडून जाण्याची शक्यता आहे. हे नाकारता येत नाही. मी मुंबई का घेतो की आपली भारताची राजधानी असल्यामुळे, आर्थिक राजधानी असल्यामुळे त्यानंतर किनारपट्टा हा सगळाच पाण्याखाली जाईल. किंबहुना चक्रीवादळाचं प्रमाण फार वाढेल आणि असे हे वाढत गेल्यानंतर फार म्हणजे
लोकांना जगणं असं येऊन जाईल. दुसरी गोष्ट हे थांबणार कसं? म्हणजे आता जगातील सगळे कारखाने आणि सगळ्या कार्स वगैरे या थांबवल्या पाहिजेत. आता ते तर शक्य नाही. तर आम्ही तो प्लॅन केला होता, की दर शुक्रवारी आम्ही अंबाबाई मंदिर किंवा असे मेन ठिकाणी जाऊन आम्ही लोकांना अवेअरनेस करत होतो, की बाबा तुम्ही पोल्युशन कसं कमी कराल, ग्रीन गॅस कसा तुम्ही कमी कराल, असं लोकांना आवाज देतो. शाळेतील मुलांना जाऊन आम्ही मुलांना हे करतो, कारण ते त्या मुलांसाठी आपल्याला हे करायचं आहे. कारण काय, आपण सर्वांनी मिळून ही घाण केलेली आहे आणि ती मुलं भोगतायत. मग त्यांनाच आता पुढचं आयुष्य त्यांचं आहे. मग जाताना आपण काहीतरी त्यांचं देणं लागतोय ह्या हेतून आपण ते त्यांना आपण हे करतो, की ते शाळेत आम्ही काय करतोय, म्हणजे तुम्ही पण करू शकता, तुम्ही सांगू शकता कुणालाही. आम्ही शाळेत जशी प्रार्थनेला उभारतात तशी प्रार्थनेला मी उभा करतो, प्रार्थना करून घेतो. मग आम्ही निसर्गाचं जे एक प्रतिज्ञा आहे ती मी घेतो आणि त्यानंतर मग आम्ही काय करतो, एक ग्लास भरून घेतो पाण्याचा पूर्ण भरलेला आणि त्याच्या पाठीमागच्या मुलांना सगळ्यांना एक एक स्पून दिला जातो, चमचा दिला जातो आणि सगळ्यात लास्टला एक ग्लास दिला जातो आणि पहिला ग्लास भरलेला असतो आणि शेवटचा ग्लास मोकळा असतो. तर पहिल्या ग्लास मधलं चमच्यानं पाणी घेऊन मागच्या मुलाच्या चमच्यात पाणी घालायचं. त्या मुलानं त्या असं चमच्यानं पास करत करत चमच्यातनं पाणी पास करत शेवटच्या ग्लासमध्ये टाकायचं. मग सुरुवातीला मुलं काय करतात, की लहान म्हणजे हे असल्यामुळे खेळीत मिळीत ते असं दंगामस्तीत हे करतात आणि सगळा ग्लास संपल्यानंतर पहिल्या ग्लासमधलं पाणी संपल्यानंतर मग आम्ही थांबवतो आणि शेवटचा ग्लास आम्ही घेऊन आलो होतो. मग आम्ही ते पहिल्या आणि दुसऱ्या मुलाला विचारतो, तुझ्याकडे पाणी किती होतं? तर तो ग्लास पूर्ण भरलेला होता. मग शेवटच्या ज्याला विचारतो, तुझं काय, तुझ्याकडे आता पाणी किती जमा झाले? तर ते 10% पाणी फक्त असतं त्याच्यात. मग आम्ही प्रश्न विचारतो, बरे मग हे पाणी कुठे गेलं? मग ती मुलांच्या तोंडातून उत्तर येते, की बाबा नाही, आम्ही ते वेस्ट केलं. मग वेस्ट केलं तर मग आता काय करायला पाहिजे? तर आता ते वाचवायला पाहिजे. मग ते कसे वाचवणार? मग परत दुसरा ग्लास दिला जातो. ते मेथड ती वापरली जाते. मग त्याचं पाण्याचं प्रमाण ते 70 ते 80% जातं. मग मुलांना हे अवेअरनेस त्यांच्यात जागा झाला. मग पालकांचा फोन आम्हाला यायला लागले, की बाबा तुम्ही काय त्यांना हे केलं, की आम्हाला म्हणजे कॉक बंद म्हणजे सोडू देत नाहीत, कुठलं पाणी बारीक सोडायला लावतात. मी इतकं मुलांच्यात ते अवेअरनेस आलं आणि ती पिढीच मोठ्या प्रमाणात प्रचार करू शकते आणि तीच हे वाचवू शकते आणि ती काळाची गरज ती आहे. आणि ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मी का करू, तो करत नाही तर मी का करू, हे लोकांनी सोडलं पाहिजे. ही पृथ्वी माझी आहे, हे भारत देश माझा आहे, माझं राज्य, माझा जिल्हा, माझं शहर हे माझं समजूनच प्रत्येकाने ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी होईल. आणि ह्याच्यासाठी आम्ही कॅम्प्स वगैरे आम्ही घेतो. दर शुक्रवारी आम्ही मंदिर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते घेऊन लोकांना अवेअरनेस करतो आणि बस. अजून ठीक आहे, माझ्यापासून इतकीच थँक्यू. माहिती म्हणजे आहे. नाही, तुम्ही छान छान उदाहरणं दिली. हं. एक प्रश्न असा होता की तुम्हाला सर्वात मोठा चॅलेंज कुठे सापडलाय? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा शाळेत हा जो मेसेज द्यायला जेव्हा जातात, मुलांना शिकवलं जातं की त्यांनी पाणी वाचू नये, लाईट सॉरी पाणी वाया घालू नये, लाईट वाया घालू नये, तर त्यांना कितपत माहिती असते की आता आपण जे काय करतोय त्याचे परिणाम होणार आहेत, हे त्यांना कितपत माहिती असेल? नाही, सगळं माहिती असते. लहान मुलांना मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना जास्त कळतं आणि त्यांच्याकडून मला उत्तरं येत होती आणि ती उत्तर करेक्ट असायची आणि माझ्या प्रश्नाची उत्तर ते आधीच द्यायची. जसं मोठ्यांना समजायला वेळ असतो तसं लहानांना नाही, लहान लगेच समजतात आणि ते लगेच ऍक्टिव्ह होतात. ठीक आहे, थँक्यू सर. येतात. ओके, तर राईट, तर आपण आता नेक्स्ट सेशनला जाऊ, ज्यात आपण एकामेकाला पाहिजे प्रश्न विचारू शकतो. हो. कोणाला काही आयडिया आहे का की आपण जर आपण एका फॉर एक्झाम्पल एक असं इमॅजिन करू की आपण चौघं उद्या एक आउटरीच करायला चाललोय, तर कुठून आपण सुरुवात करू शकतो की लोकांना आपण काय सांगू शकतो? तर लोकांना सांगणं जास्त योग्य नाही, आपण इतर कुठले मार्ग पकडायला हवेत असं कोणाला वाटतं का? सोशल मीडिया फर्स्ट.
कारण का इतक्या फास्ट मध्ये आपण लाखो लोकांच्या पर्यंत आपण सोशल मीडियातून पोहोचू शकतो. आणि मग तुमच्या स्थानिक पातळीवर तुम्ही मग ग्राउंड लेवलला तुम्ही फिजिकली काम करू शकता. आता इंटिग्रेशन वरच आज बोलायचं होतं मला खरं, की तर इकडचे तिकडचे मुद्दे देण्यापेक्षा आज आपल्याकडे एवढा चांगला पॅनलिस्ट आहे, तर त्यांचाच एक मुद्दा घेऊन मी मला थोडंसं एक म्हणजे आपल्या श्रोत्यांसाठी की इंटिग्रेशन किंवा एकात्मता जे आपण म्हणतोय सारखं, ते एक्झॅक्टली कसं असलं पाहिजे त्याचं एक मी उदाहरण देतो. तर आता आपण एक एक घेऊया. आता तेजसनी कुठल्या चळवळीबद्दल बोलला तर प्रजनन विरोध किंवा अँटीनेटालिझम. हेमल बोलली सस्टेनेबल इकॉनॉमिक्स बद्दल, आणि विजयजी बोलले एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, नेचर कन्झर्वेशन. सो आता मला जो मुद्दा मांडायचा होता, तर जनरली काय होतंय, म्हणजे मी मुद्दा म्हणून हा विषय घेतला आज, की प्रत्येक जण आपल्या आपल्या कोशामध्ये काम करतो, बहुतांश लोक, सगळे नाही, ज्याला आपण सायलोज म्हणतो. आणि ते साहजिक आहे, म्हणजे आपल्याला काही मर्यादा असतात. आपल्याला जरी प्रत्येक विषयाविषयी वाटलं तरी आपल्याकडे एवढा वेळ आणि तेवढे रिसोर्सेस नाही आहेत की आपण सगळ्याच विषयांवर तेवढ्याच तळमळीने काम करू. असं ह्युमनली पॉसिबल नाहीये, ते आपण समजू शकतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक मला बोलायचं की मला भरपूरदा आज असं दिसतंय, जो आजकालचा पब्लिक डिस्कोर्स आहे भारतामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा, त्याच्यामध्ये सगळ्यात चळवळी एकत्र येऊन काम करत नाहीयेत. म्हणजे एक मुद्दा झाला की ठीक आहे बाबा, आम्हाला वेळ नाही आणि आमची बँडविड्थ कमी आहे, ते मी समजू शकतो. पण दुसरा मुद्दा हा आहे की काही चळवळी परस्पर विरोधी काम करतात, जे खूपच अनएक्सेप्टेबल आहे माझ्या दृष्टीने. मला त्या याच्यावर बोलायचं होतं, कारण चळवळीतल्याच लोकांनी परस्पर विरोधी अनावधानाने असते, ते कदाचित जाणते अजाणतेपणे असेल, पण ते होत आहे तसं, ते त्यांच्या लक्षात येत नाही. की मला काही आज उदाहरणं द्यायची, कारण ते यांनीच ते नाही समजून घेतलं तर जसं मगाशी तेजस म्हटलं की आधीच सगळ्यात सामाजिक चळवळीतले लोक तशी मायनॉरिटीमध्ये असतात, कारण ते मेजॉरिटीमध्ये असते तर सामाजिक चळवळी कराव्याच लागले नसते. पहिली गोष्ट म्हणजे हे कायमच असं राहणार आहे की कुठला पण सामाजिक सुधारणा करायची असते तर ती लोक तत्कालीन समाजाला वाटणार की ते त्यांच्या विरोधातच काम करतात. म्हणजे अगदी आज आपण अँटीनेटलिझम आपल्याला काहीतरी भयंकर ऐकल्यासारखं वाटत असेल काही लोकांना, तसंच एक 60-70 वर्षापूर्वी संतती नियमन पण इतकाच भयंकर असा काहीतरी एक विषय रदोकरवेंनी प्रचंड काम केलं त्याच्यावर. तुम्ही जर ध्यास पर्व चित्रपट बघितला असेल रदोकरवेंवर, असंच काम आहे. म्हणजे त्यांना अक्षरशः समाजबाह्य म्हणजे पूर्ण बहिष्कृत केलं, त्यांना किती किती हॅरेसमेंट झाली. आणि नुसतं त्यांचंच नाही, अगदी महात्मा फुलेंपासून आंबेडकर सगळ्यांना त्रास झाला. त्या काळाच्या तत्कालीन समाज धोरणांनी त्रासच दिला. सांगायचं तात्पर्य काय की बाहेरनं विरोध येणार आहे हे तर अपेक्षितच आहे, पण कमीत कमी चळवळीतल्या लोकांनी परस्पर विरोधी काम तरी करू नये. म्हणजे जाणते अजाणतेपणे, मी पुन्हा म्हणतो, मी म्हणून की मुद्दामून ते होतं. तर आता मी उदाहरण देतो की कसं असलं पाहिजे, की आता समजा चला मी अॅनिमल राईट्स मध्ये काम करतोय, ठीक आहे, पूर्ण वेळ काम करतोय आजच्या घडीला, त्याच्यामुळे माझी बँडविड्थ बाकीच्या विषयांसाठी कमीच असणार आहे, आणि ते साहजिक आहे. म्हणजे मला आतून कितीही समजा सस्टेनेबल इकॉनॉमिक्स विषयी कळवळा असला किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन विषय असला, अँटीनेटलिझम विषय असला, तरी मी प्रत्यक्षात तितकं त्याला वेळ देऊ शकत नाही जेवढे मी अॅनिमल राईट्स देतो. ते ऍक्सेप्टेबल आहे. पण मी जर सच्चा अॅनिमल राईट्स ऍक्टिव्हिस्ट असेल किंवा म्हणून घेत असेल, तर आता मी काय बोलतोय समजून घ्या, तर माझा अँटीनेटलिझमला, सस्टेनेबल इकॉनॉमिक्सला किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनला तात्विक विरोध नसला पाहिजे. म्हणजे ते असताच काम आहे, कारण जर मी विरोध करायला गेलो तर याचा अर्थ मी माझ्याच चळवळीचं नुकसान करून घेतो, आणि ते कसं ते मी तुम्हाला समजून हे फार महत्वाचं आहे. खूपशा लोकांच्या लक्षात येत नाही. आता परत कमिंग बॅक टू मी जे आधी बोललो, की चला समजा मी हार्डकोर अॅनिमल राईट्स ऍक्टिव्हिस्ट आहे, मी एक उदाहरण देतो, आणि मला वाटतं की माझा विषय सगळ्यात महत्वाचा आहे आणि याच्यावर काम करणं गरजेचं आहे, ठीक आहे, मंजूर. तर मी आता पूर्ण वेळ ते काम करतो. आता काय होतंय, अॅनिमल राईट्स मध्ये मी काम करतोय, मला दिसतंय की सगळीकडे प्राण्यांवर अत्याचार होत आहेत किंवा क्रूरता खूप आहे, लोकांचं मांसाचं कन्झम्पशन, मीट इटिंग प्रचंड आहे, आणि सगळं म्हणजे एकंदरीतच निगेटिव्हिटी सगळीकडे दिसते.
मग त्याच्यामुळे जनरली एक जो टिपिकल अॅनिमल राईट्स ऍक्टिव्हिस्ट असतो त्याला वाटतं की अरे याच्यावर खूप काम केलं पाहिजे, कायदे बदलले पाहिजे, लोकांचं मीट कन्झम्पशन कमी केलं पाहिजे. पण जर आपण त्याचा RCA करायला गेलो म्हणजे रूट कॉज अनालिसिस, तर आपल्याला जाणवेल की जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तसं हा प्रॉब्लेम वाढत गेला. सो त्याचं कुठेतरी मूळ म्हणजे 100 वर्ष आधी भारतामध्ये 30 का 40 कोटी लोक होते आणि ते कुठल्या का कारणाने, धार्मिक कारण असेल, कुठलं का कारण असेल, मीट कन्झम्पशन कमी होतं भारतात. ही फॅक्ट आहे. म्हणजे मी त्या सगळ्याच कारणांना सपोर्ट करत नाही, कारण ते परत वेगळे विषय. पण ते कुठल्या का कारणाने असेल ना, मीट कन्झम्पशन आजच्या याच्यापेक्षा पर कॅपिटा जे म्हणून ते कमी होतं. आज काय झालं, 135-140 कोटी लोक आले आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने अगदी मिनिमम जरी मीट कन्झम्पशन केलं तरी सुद्धा त्या 140 लोकांपैकी समजा 100 कोटी लोक मीट कन्झम्पशन करत असतील तर त्याचं ऍब्सोल्यूट टर्म्स मध्ये ते किती होतं आणि त्याचा इम्पॅक्ट किती आहे. सो त्याच्यामुळे जर मी खरंच हार्डकोर अॅनिमल राईट ऍक्टिव्हिस्ट म्हणून घेत असेल तर मला समजलं पाहिजे की कुठेतरी प्रजननाला सुद्धा विरोध झाला पाहिजे. म्हणजे माझे त्याच्यावर वैयक्तिक छोटे मोठे काहीतरी मतभेद असू शकतील की नाही त्याची जी फिलॉसॉफिकल मांडणी आहे ती मला पटत नाही वगैरे वगैरे, पण ऍटलिस्ट सगळ्यांनी एक जो कॉमन डिनॉमिनेटर आहे त्याच्यात तो आहे की बाबा माणसं वाढल्यामुळे, लोकसंख्या वाढल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला, हे तर आपण नाकारू नाही शकतो. त्याच्यामुळे हा एक उदाहरण झालं. म्हणजे मी जरी अँटीनेटलिझम वर रस्त्यावर उतरून काम नाही करू शकलो तरी ऍज अ ऍक्टिव्हिस्ट माझा त्याला मॉरल सपोर्ट असला पाहिजे. हे होताना मला भरपूरदा दिसत नाहीये. मी काय होतं, अॅनिमल राईट्स तर अॅनिमल राईट्स मध्ये एकला चलो रे काम करत राहतो आणि मी अपेक्षा करतोय की माझ्याच फक्त अप्रोचने तो प्रॉब्लेम सुटणार आहे आमच्या प्राण्यांचा. असं नाही होणार, कारण ते सगळे प्रॉब्लेम्स एकमेकाशी इंटिग्रेटेड आहेत आणि तुम्ही जोपर्यंत बिगर पिक्चर बघत नाही आणि सगळ्या प्रॉब्लेम्सला सायमल्टेनियसली टॅकल करत नाही तोपर्यंत तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम सुद्धा सुटणार नाहीये. आता दुसरं उदाहरण जे हेमलनी सांगितलं, किती सुंदर तिने त्याचं फ्रेमवर्क वगैरे सगळं सांगितलं की त्याचं म्हणजे त्याच्यावर लोकांनी पूर्ण आता आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे. आता प्रॉब्लेम काय होतो, इम्प्लिमेंटेशन होत नाही. किंवा विजयजींनी सांगितलं, मला सगळ्यात काय आवडलं त्यांचं की ही इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ते मोठ्या मोठ्या गोष्टी करत नाहीयेत, ते तात्विक काहीतरी वैचारिक मांडणी ते तर होतेच आहे, पण ते प्रत्येक गोष्ट त्यांच्या एक्झाम्पल पासून लोकांना सांगतात. म्हणजे आता पण ते बसले तर त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये मला छान झाडं दिसत आहेत आणि आय एम शुअर की त्यांच्या घरी खूप छान अशी बाग वगैरे काहीतरी असणार आहे. आम्ही जरूर येऊन बघू आता पुढच्या वेळेस कोल्हापूरला आलो तर. पण हे बघा ना, आता कसं होतंय, तुम्ही स्वतः पंख वापरत नाहीये, तुम्ही किंवा कमी करता विजेचा वापर, तुम्ही मिनिमलिझम कडे जाताय, तर त्याच्यामुळे भरपूरशा गोष्टी न सांगताच तुमच्या मी म्हणून कृतीतून लोकांना दिसतात. ही किती चांगली गोष्ट आहे. सो अशा लोकांनी जर उद्या काही बोललं तर 10 लोक त्यांच्या गोष्टी ऐकणार आहेत. म्हणजे आता मी बघतोय उदाहरण द्यायचं तर कितीतरी लोक आज सुद्धा हार्डकोर मीट इटर्स आहेत आणि स्वतःला एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून देतात. सो हे खूप मोठा विरोधाभास आहे. म्हणजे मी परत त्यांना दोष देत नाही, प्रत्येकाचं कंडिशनिंग असतं, ते पण त्यांच्या परीने प्रयत्न करतायत गोष्टी चांगल्या करण्याचा, पण कोणीतरी त्यांना जाणीव करून देणं गरजेचं. जसं की आज सुद्धा अशा कितीतरी गोष्टी असतील सामाजिक याच्यातल्या ज्याच्यापासून मी पूर्णपणे अनभिज्ञ असेल. उद्या कोणीतरी येऊन मला सांगेल आणि मला एकदम वाटेल अरे इतकी वर्ष मी याच्यावर विचारच केला. पण माझं एवढंच म्हणणं की आपण आपलं माइंड ओपन ठेवावं आणि नवीन विचारांना आतमध्ये येऊ द्यावं. कसं होतं, आपलं जसं जसं वय वाढतं आणि आपण चळवळीमध्ये वाढतो, आपण म्हणजे मी एक प्रतिकात्मक बोलतोय, सगळेजण तसे नाहीयेत, वैयक्तिक घेऊ नये, तसं तसं आपण अजून भिंती क्रिएट करतो आपल्या आजूबाजूला आणि आपल्याला वाटतं की मी सर्वज्ञ, मला सगळं माहिती झालं, मी सगळे इझम मध्ये मला वाचन करून झालेलं आहे. आणि तुम्ही बघा जसे जसे कार्यकर्ता मोठा होत जातो ना, त्याचा तो एक इगो वाढलेला असतो आणि मग ते नवीन गोष्टींना स्वीकारत नाहीत. म्हणून विजयजी म्हटले ते मला खूप पटलं, लहान मुलांना सगळं समजतं, लहान मुलं सगळं ऐकतात आणि स्वतःच्या याच्यात बदल पण करतात, त्यांचा इगो काही नसतो. खरा प्रॉब्लेम आहे मोठ्या माणसांना सुधारणं आणि ते खूप मोठा चॅलेंज आहे. त्याच्यामुळे थोडक्यात सांगायचं तर, कारण वेळेचा अभाव आहे आणि बाकी नाही बोलायचं, तर माझं एवढंच म्हणणं की आपण वैयक्तिक लेवलला आपल्याला सगळ्या गोष्टी सगळ्याच याला तेवढा सपोर्ट करणं शक्य नाही हे मला समजतंय, पण आपण परस्पर विरोधी तरी कामं करू नये. कारण आपण सगळेजण एकतर मायनॉरिटी हे लक्षात घ्या, आपल्याला मुख्य प्रवाहाच्या विरोधात करायचं म्हणजे कुठलं पण कार्य असू दे, त्याच्यामुळे त्याच्यामधली एकी आपापसामध्ये, म्हणजे जर कोणी फॉरेस्ट राईट्सवर किंवा आदिवासींमध्ये काम करत असेल तर त्यांनी व्हिगन ऍक्टिव्हिस्टचा विरोध करू नये. ऍट द सेम टाइम व्हिगन ऍक्टिव्हिस्टनी पण समजून घ्यावं की आदिवासींमध्ये, बहुजन समाजामध्ये ज्या काही रूढी प्रथा आहेत त्या काही कंडिशनिंगमुळे, त्यांच्या सामाजिक आर्थिक याच्यामुळे आलेल्या आहेत. ते काय प्राण्यांच्या विषयी
त्यांना वाटतं की जरा आपण आता खूप असं काहीतरी क्रूर, काहीतरी सॅडिस्टिक प्लेजर घेऊन म्हणून शिकार करू, असा प्रकार नाहीये. सो हे समजून घेणं, एक कॉमन ग्राउंड फाइंड करणं आणि तिथे येऊन कार्य करणं फार इम्पॉर्टंट आहे. आज काय होतंय, एक्झाम्पल द्यायचं तर आदिवासींमध्ये काम करणाऱ्यांना अतिशय राग येतो अॅनिमल राईट्स मध्ये काम करणाऱ्यांचं. कारण साहजिक आहे ना, कारण अॅनिमल राईट्स वाल्या सगळ्यांना एका याच्यामध्येच, बहुतांश अॅनिमल राईट्स वाले, सगळे नाही, एक ठप्पा मारतात की जो कोणी प्राण्यांची शिकार करतोय तो अतिशय क्रूर आहे आणि वाईट. जे टेक्निकली मला पटतंय, म्हणजे मी काय त्याचं समर्थन करत नाही, पण प्रत्येक माणसाच्या वागण्याच्या मागे काहीतरी कंडिशनिंग आहे, त्याच्यामध्ये काय सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे, ते रातोरात बदलणार नाहीये. आपण स्वतः पण विचार केला पाहिजे ना. तुम्ही विगन कधी झाला, आपण विगन कधी झालो, आपल्यातले जे काही लोक आहेत, रातोरात तर नाही झाले. फार कमी लोक आहेत आपल्या पिढीतले जे जन्मता विगन आहेत. आता पुढची पिढी आली जी जन्मता विगन आहे, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना विगन बनवलं, पण किती तर मी वयाच्या 20-21व्या वर्षी विगन बनतो, कोणी 40व्या वर्षी विगन बनतोय. तर प्रत्येकाचा एक जर्नी असतो, तो समजून घेतला पाहिजे. सो एनिवेज, खूप आहे बोलण्यासारखं. मला एवढंच म्हणायचं की सगळे प्रॉब्लेम्स एकमेकाशी कनेक्टेड आहेत आणि आपण परस्पर विरोधी काम नाही केलं पाहिजे, जाणते अजाणते. Right. नाही, आपण खूपच चांगले पॉइंट्स मांडलेत. बेसिकली तुम्हाला म्हणायचं की ह्या एवढ्या ब्रॉड क्षेत्रात आपल्याला बेसिकली कॉम्प्रोमाइज करायला हवं, की आपण सगळेच सेम प्रिन्सिपल्स पाळू नाही शकत, सेम व्हॅल्यूज घेऊन येऊ नाही शकत. राईट. तेजस, आपल्याला काय वाटतं ह्याच्याबद्दल, की म्हणजे ऍज फार एज अँटीनेटलिझम इज कन्सर्न, जनरल इज कन्सर्न, की आपण हा विषय हा मास अडॉप्शनसाठी तर म्हणजे इट्स डिबेटेबल की हा तयार आहे का नाही त्यासाठी, पण आपण ह्याची सुरुवात कुठून करू शकतो, की लोकांच्या मनात ही बी कशी आपण हे प्लांट करू शकतो? मी अगोदर थोडस काय म्हणूया आपण कन्सेप्च्युअल लेवलला प्रजनन विरोध नेमका कुठे कुठे ह्या सगळ्या बाकीच्या चळवळींना स्पर्श करतो ते सांगतो थोडक्यात, आणि मग चळवळ म्हणून अमेयने जे मुद्दे मांडले ते आपण एकत्र येऊन कसं करावं ह्याच्या माझ्या काही जो विचार आला अमेय बोलल्यानंतर तो व्यक्त करतो. तर प्रजनन विरोधामध्ये असं आहे की प्रजनन विरोधाची जी काही कारणं आहेत, एक कारण मी सांगितलं, अनेक कारण आहेत. बहुतांशी कारणं ही फक्त मनुष्य प्रजातीलाच लागू पडतात असं नाही. मनुष्य तर जे काही वेदनाक्षम प्राणी आहेत, वेदनाक्षम प्रजाती आहेत, म्हणजे सेंटियंट बिईंग्ज आहेत, त्या सगळ्यांना ही कारणं लागू पडतात. त्यामुळे प्रजनन विरोधात फक्त मनुष्याच्या प्रजननाला विरोध आहे असं नाही. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे व्हिगनिझम मध्ये असं एक आर्ग्युमेंट विरोधी मांडलं जातं की सगळेच जर व्हिगन झाले तर आज असं आहे की जवळजवळ 64% सस्तन पृथ्वीवर जे सस्तन प्राणी आहेत त्यातले 64% सस्तन प्राणी वजनाने हे लाईव्ह स्टॉक मध्ये आहेत. 36 माणसं आहेत 36%, आणि फक्त 4% सस्तन प्राणी ही निसर्गात नैसर्गिकरित्या जन्मलेली आहेत. ही 64% लाईव्ह स्टॉक हे जे प्राणी आहेत हे अस्तित्वातच आले नसते जर सगळे विगन झाले असते, किंवा इथून पुढे जर सगळे विगन झाले, हळूहळू हे फेज आउट जर करायचं झालं तर अनेक प्राणी ह्या निमित्ताने जे अस्तित्वात येतात ते अस्तित्वातच येणार नाहीये. आणि प्राणी अधिकार आणि विगनिझमचं हे म्हणणं आहे की त्यांना ज्या यातना भोगाव्या लागत आहेत त्या बघितल्या तर त्यांना त्यांचं अस्तित्व टळणं हे जास्त चांगलं आहे. इथे वैचारिक पातळीवरती विगनिझम आणि प्रजनन विरोध एकत्र येतात. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटलिझम, मी अगोदर बोललो की एन्व्हायरमेंटल अँटीनेटलिस्ट ही खूप मोठी कम्युनिटी आहे. त्यांचं म्हणणं आहे की आत्ता पर्यावरणाचा ऱ्हास बघता आणि आम्ही जसं म्हणाला लोकसंख्येची वाढ बघता आत्ता तरी प्रजनन थांबवलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे किंवा हळू केलं पाहिजे. तर तिथे अशा वेगवेगळ्या पैलूंना प्रजनन विरोध स्पर्श करतो. आता मी आमेशी पूर्णपणे सहमत आहे की चळवळ म्हणून आपण काय केलं पाहिजे. तर मी रस्त्यावरती सुद्धा ह्या बाबतीत लोकांना विचारलेलं आहे. मी रस्त्यावरती जाऊन एक पाटी घेऊन तुम्ही मुलांना, इतकी मुलं अनाथ आहेत, इतकी मुलं हे आहेत, असं सगळा डेटा पुढे करून लोकांशी रस्त्यावरती संभाषण केलेलं आहे कोविडच्या पूर्वीच्या काळामध्ये, दुर्दैवाने फक्त तेव्हाच. तर माझ्या असं लक्षात आलं की आपण जर प्रजनन विरोधाच्या बाबतीत विचार केला तर आपण डायरेक्ट अपत्यमुक्त प्रजनन नकोच असं जर म्हणलं तर लोक ऐकायला तयार सध्या तरी होत नाही. परंतु आपण लोकसंख्येचा मुद्दा मांडला किंवा आपण अनाथ मुलांचा मुद्दा मांडला, आता इतकी अनाथ मुलं ऑलरेडी आपल्या भारतात आहेत, अजून नवीन का आपण करावे, दत्तक घेण्याच्यासाठी काही करावं, अशा प्रकारे जर काही मुद्दे मांडले आणि मग त्याच्यात पर्यावरणवाद येतो, त्याच्यामध्ये मीट कन्झम्पशन, लोकसंख्या, हे सगळे विषय येतात.
अशा दृष्टीने मला एक असं वाटलं की डायरेक्ट रस्त्यावर जाताना आपण थोडंसं ह्या बाजूने जर मुद्दे मांडले आणि या सगळ्या म्हणजे ऑब्व्हियसली मी या सगळ्या चळवळींची मदत घेतो या मध्ये मध्ये या बाबतीमध्ये, तर हे थोडंसं जास्त काय म्हणू पॅलेटेबल होतं लोकांना. तर अशा दृष्टीने मला वाटतं बाकीच्याही चळवळी थोड्या अंगाने एकमेकांना स्पर्श करून जातात. तर ते कुठे कुठे करतात ते आपण एक्सप्लॉइट करू शकतो. आणि ह्याचं एक आणखीन उदाहरण म्हणजे विगनिझम. माझ्या दृष्टीने तरी विगनिझमचं प्रायमरी कारण हे प्राण्यांवर होणारे अत्याचार किंवा प्राणी अधिकार हे खरं आहे. आणि त्याचे साईड बेनिफिट्स, पर्यावरण, त्याचे साईड बेनिफिट्स मे बी हेल्थ, हे सगळे बेनिफिट्स आहेत. कारण हे प्राणी अधिकार, क्रौर्य, प्राण्यांवर होणारं क्रौर्य हे माझ्या दृष्टीने असं आहे. पण बघायला गेलं तर विगन मुव्हमेंटनी बाकी हेल्थ बेनिफिट्स आणि पर्यावरण हे इतके छान एक्सप्लॉइट केलेत असं आपण म्हणायला काही हरकत नाही की त्यांचा आधार घेऊन आज विगन खरं मेन स्ट्रीम पर्यंत होण्या इतकं तरी आता होऊ पाहते, किमान पाश्चिमात्य देशात तरी. तर असं वेगवेगळ्या चळवळींचा आधार घेऊनच आपल्याला प्रमुख प्रवाहाकडे जाता येईल असं मला वाटतं. थँक्यू. तर बेसिकली ह्या सगळे हे जे व्ह्यू पॉइंट्स आहेत, सगळे हे दृष्टिकोन आहेत, त्याच्यातून बेसिकली आपल्याला म्हणजे थोडक्यात हा जो एंड गोल आहे आपल्या सर्वांचा, तर तो इट्स मिनिमायझिंग ऑफ सफरिंग. दुःख आपल्याला म्हणजे युटिलिटेरियन अप्रोच आपण म्हणू शकतो याला, की युटिलिटेरियनिझमला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही. कदाचित कोणाला तरी सांगता येईल. उपयुक्ततावाद. उपयुक्ततावाद. थँक्यू. तर ह्या सगळ्या चळवळी आहेत त्या, विजय सर, आपल्याला काय वाटतं की आता जर आपल्याला लहान मुलांना ह्या गोष्टी कम्युनिकेट करायच्या झाल्या, आपल्याला काय वाटतं की हे पॉसिबल आहे का? एका फॉर एक्झाम्पल कुठल्या एका पर्टिक्युलर एज ग्रुपला किंवा म्हणजे एकदम लहान मुलांना आपण वेगळ्या पद्धतीने आपण शिकू शकतो आणि मोठ्या झाल्यावर आणखी वेगवेगळ्या पद्धतीत आपण त्यांना दुसरे विचार त्यांच्या मनात आपण आणू शकतो, असं तुम्हाला वाटतं का? 8वी 9वी 10वीच्या मुलांना आपण हे सांगू शकतो. तर त्यांची आता विचार करण्याची क्षमता ही चांगली असते आणि कोणत्या साईडला जायचं, कोणतं योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे हे त्यांच्याकडं चांगलं त्यांना आता समजत असतं. तर प्रत्येक शाळा, जिल्हा परिषद शाळा असतील, सीबीएसई असतील, इंग्लिश मिडियम असतील, ह्या सगळ्या शाळेमधून तो प्रसार केला पाहिजे. तो जास्त आपल्याला उपयुक्त ठरणार. हेमल, Yeah, I'm here. Something Ah, very funny right. happened. माझ्या घरी लाईट गेली आहे. Oh, wow. As we speak, लाईट आली आहे. I'm not even light. Oh, My God. perfect. Okay. Wow. Perfect. I just love how my law of attraction works. Yeah, moving on. Synchronicity. हा. राईट. ओके. एक प्रश्न होता माझ्या मनात, तो आता मी विसरून गेलो. पण एनिवे, तर तुला काय वाटतं याबद्दल, म्हणजे व्हॉट आर युअर थॉट्स ऑन अँटीनेटलिझम, किंवा तुला असं वाटतं का की ह्या आपण निरनिराळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटिग्रेट आपण करू शकतो का, ऍज अन इकॉनॉमिक थिअरी इवन? So, म्हणजे आय फील जे माझं आज मी ज्या टॉपिक बद्दल बोलले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ते मला वाटतं इज व्हेरी मच, आय मे बी रॉंग, मे बी माझं व्ह्यू पॉइंट असं आहे. आय फील दॅट इज व्हेरी मच अ कोलॅबोरेशन ऑफ ऑल दीज थिंग्स. कारण इफ यू आस्क मी, आय बिलीव्ह इन इच ऑफ दीज थिंग्स. जे अमय सर बोलले, किंवा विजय सर बोलले, आणि तेजस सर ज्याबद्दल बोलले, आय कुड रिलेट टू इच अँड एव्हरी टॉपिक दॅट वॉज स्पोकन अबाउट. आणि मला असं वाटतंय ते खूप छान पद्धतीने अमय सरांनी सांगितलं की खूप गरजेचं आहे. तुम्ही एका गोष्टीसाठी फील करता, ओके ग्रेट, तुम्ही काम करा त्यात. आणि जे इंटिग्रेटेड बद्दल आपण बोलतोय, आय डोंट थिंक इट्स अ गुड आयडिया टू हॅव वन इंटिग्रेटेड थिंग. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण सगळ्या मुवमेंट, सगळ्या ज्या चळवळी आहेत त्यांना रिस्पेक्ट केलं पाहिजे. जे अमय सर ही बोलले की जस्ट बिकॉज मी इकॉनॉमिक्स बद्दल बोलले, मी डिसरिगार्ड नाही करू शकत अशा अप्रोचला. जे विजय सर आता ज्या अप्रोचने त्यांची लाईफ जगतायत इज मिनिमलिस्ट. आय कांट
go against it just because I believe in economic growth also. कारण I have to respect that. जर ते नाही झालं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणारच नाही. आय एम टॉकिंग ॲज अन इकॉनॉमिस्ट. जर मी इकॉनॉमिस्ट ह्यानं बोलतेय फक्त इकॉनॉमिक्स माझ्या कंट्रीची ग्रोथ, तर मी हे डिसरिगार्ड नाही करू शकत की किती महत्वाचं आहे. आता विजेत तुम्ही बोलला 300 रुपये, इकॉनॉमिस्ट काय म्हणणार, यार 300 रुपये फक्त तुम्ही भरले तर इकॉनॉमी माझी कशी वाढणार? उत्पन्न कमी मिळतं ना वर्षाचं, वार्षिक उत्पन्न कमी होणार जर इतकं विजेचं बिल सगळ्यांचंच कमी आलं, सगळ्यांनी मिनिमलिस्टिक अप्रोच घेतला. तर मी हे डिसरिगार्ड नाही केलं पाहिजे, डिसरिस्पेक्ट नाही केलं पाहिजे. इवन आपण जे अॅनिमल राईट्स बद्दल बोललो, सो इट इज इवन इफ कुठे कुठे ते क्लॅश होत असेल, यू शुड नॉट डिसरिस्पेक्ट. तुम्ही जे करताय ते खूप महत्वाचं आहे आणि मी जे करतोय तेही महत्वाचं आहे, असा अप्रोच ठेवला तरच एक इंटिग्रेटेड ग्रोथ होईल या दिशेने, असं मला वाटतंय. आणि इनफॅक्ट मी म्हणेन की हे प्रमोट केलं पाहिजे, वेगवेगळ्या ह्या अशा आयडियाज आल्या पाहिजेत, सो दॅट अवेअरनेस क्रिएट होईल ह्या चांगल्या अशा लाईफस्टाईल बद्दल. म्हणजे इफ यू आस्क मी आय फील अनअवेअरनेस इज द बिगेस्ट प्रॉब्लेम अँड इग्नोरन्स. जेव्हा तुम्ही एका चळवळीचा भाग होता ना, तेव्हा ऑटोमॅटिकली यू हॅव टू केअर, ऑटोमॅटिकली. कारण तुम्ही एका अशा ह्याच्यावर अशा स्पॉटलाईटमध्ये असता जिथे यू हॅव टू फॉलो समथिंग दॅट यू आर केअरिंग अबाउट, and unless you're away from it, then you can live a ignorant life, जे मोस्ट पॉप्युलेशन, जे मेजॉरिटी पॉप्युलेशन जगतीये. सो मी तर म्हणेन असे अजून वेगवेगळे चळवळी आल्या पाहिजेत ज्या ह्याच सिंक्रोनाइज्ड एफर्ट मध्ये एकाच दिशेने जात आहेत, ज्याचा एन्व्हायरमेंटला काही ना काहीतरी फायदा होणारच आहे. So I would say let's promote more and more topics, but let's respect each other. Let it not be in a clash with one another. Just like Amesa said, I completely second that. मला ते खूप पटतं की भलेही वेगवेगळे विचार असतील पण त्याचा गोल एकच आहे, हे आपल्याला सर्वांना समजूनच पुढे चाललं पाहिजे. नाही, मला कॅप्टन प्लॅनेटची आठवण आली कुठल्यातरी कारणासाठी. आय थिंक सगळ्याचे वेगवेगळे एलिमेंट्स घेऊन येतात, अर्थ, विंड, वॉटर, फायर, वी आर कॅप्टन प्लॅनेट, असं म्हणजे ही जी इंटिग्रेशनची कल्पना आहे ना, ती अशी म्हणजे खूप खूप जुनी आहे. म्हणजे आपण लहानपणापासून ऐकत आलोय की आपण वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलंच पाहिजे आणि करायला शिकलंच पाहिजे, राईट? तर म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट द पीपल, इट्स ऑल्सो अबाउट कल्चर बद्दल असू शकतं किंवा वेगवेगळ्या आयडिओलॉजीज बद्दल असू शकतं. I was very or keen Tejas, on if you were. asking Tejas sir Sure. about, and this is honestly the first time I heard about antinatalism and I feel ashamed की I was unaware about this concept. पण मला खूप छान वाटलं की असं आहे, बिकॉज ते पण माझ्या थॉट प्रोसेसशी सिंकमध्ये आहे. मी ॲज अन इंडिव्हिज्युअल अँड ॲज अन इकॉनॉमिस्ट अँड ॲज समवन हू नोज व्हॉट इज हॅपनिंग इन दी एन्व्हायरमेंट, मला नेहमी वाटायचं की, म्हणजे मी नेहमी माझ्या आईलाही बोलायचे, जे तिला अजिबात पटत नाही. मी म्हणायचे मला नाही जन्म द्यायचा एका नवीन जीवाला ह्या अशा जगात जिथे काय राहिलंय, काय करतोय आपण, व्हॉट आर वी क्रिएटिंग. आणि माझी आई मला खूप शिव्या देते ह्यावरून की हेमल तू काय बोलतेस, हे असले विचार नाही. सो आय वॉन्ट टू ऍक्च्युअली आस्क हिम की त्यांचा कुठला तर एक असा एक्सपिरियन्स सांगावा की त्यांनी कसं टॅकल करतात हे असे, कारण लोक मूर्ख समजतात असं काहीतरी बोललं. जसं ते म्हणाले की काही वर्षांपूर्वी जेव्हा 2 चाइल्ड पॉलिसी इंडियाने अनाऊन्स केली, तेव्हा एव्हरीवन हम दो हमारे दो, सो एव्हरीवन वाज लाइक हे काय हमारे दो ने हमारे तो, मतलब यू नो व्हाट इट यूज्ड टू बी बैक देन. 6 है 7 है, लाइक और ग्रैंडफादर्स उनके 10-15 भी भाई बहन होते थे, विच इज सच एन अब्सर्ड थॉट आज. पण त्यावेळी जेव्हा 2 असं म्हटलं त्यांना खूप वियर्डच वाटलं असेल. आणि आता हे बोलणं की डोंट हॅव अ चाइल्ड, लाईक आय वॉन्ट टू नो मोर अबाउट इट फ्रॉम तेजस सर. मी खूप बोलू शकतो ह्या विषयावर दुर्दैवाने. पण एखादा काही तुमचा काय म्हणूया आपण स्पेसिफिक प्रश्न आहे का? सो मला तुम्ही एकच जर प्रश्न विचारता, हे सांगा मी माझ्या आईला कसं कन्व्हिन्स करू हे सांगण्यात की मम्मा नो, आय डोंट. कारण माझं थॉट प्रोसेस इज ऑलवेज बीन आय वॉन्ट टू अडॉप्ट अ चाइल्ड. आणि तिला ते अजिबात पटत नाही. ती म्हणते की नाही हेमू असं नसतं, आपलं काय, आपलं रक्त अँड ऑल ऑफ दीज थिंग्स आर हिअर, ओके. अँड आय एम लाईक इट डझंट मॅटर. आता सुष्मिता सेननं पण केलं, मी मम्माला सांगते की बघ तिनं केलं, वाय कांट आय डू इट. ऍटलीस्ट कोणाला तरी एक छान जिंदगी देण्याशी मतलब आहे ना. सो आय माइट एज वेल गिव्ह अ गुड लाईफ टू समवन इन्स्टेड ऑफ ब्रिंगिंग समवन इन टू दिस वर्ल्ड. सो तुम्ही मला सांगा, व्हॉट शुड बी माय आर्ग्युमेंट टू कन्व्हिन्स माय मदर. तुमच्या आईला कन्व्हिन्स करण्यासाठी मला वाटतं सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. हो, सगळ्यांनाच आपल्या आई वडिलांना कसं काय मी माझ्या चळवळीशी कन्व्हिन्स करू, हे अवघड प्रत्येक प्रश्न आहे.
दत्तक जी मुलं घेतली आणि ती यशस्वी झाली याची खूप उदाहरणं आहेत. स्टीव्ह जॉब्स हे एक मोठं लख्ख उदाहरण आपल्या समोर आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत, तुम्ही ती उदाहरणं देऊ शकता. पण मला त्याहून असं वाटतं ना की आपल्याकडे आता सध्या अशी परिस्थिती आहे की प्रजनन हा एक पर्याय असू शकतो, हे सुद्धा आपण स्वीकारलेलं नाहीये. सध्या प्रजनन, शिक्षण झालं, नोकरी, लग्न, मुलं ह्याच्या व्यतिरिक्त काही मार्ग असू शकतो हा विचार पण आपण स्वीकारलेला नाहीये आता भारतामध्ये तरी. तर चाइल्ड फ्री इंडिया म्हणून जी ऑर्गनायझेशन आमची एक छोटीशी आहे, त्याचा आमचा पहिला हाच उद्देश आहे की चाइल्ड फ्रीडम हे नॉर्मलाइज करायचं. म्हणजे तुमचं फिलॉसॉफिकल सगळं बाजूला राहू दे, पण ज्या लोकांना मुलं नको आहेत आणि ज्या लोकांना मुलं होत नाही, विशेष करून महिलांना, त्यांना समाजामध्ये चांगलं स्थान आजही नाहीये. तर ही परिस्थिती अगोदर, ठीक आहे तुम्हाला नाही मुलं नको, इतकं साधपणे कोणीतरी व्यक्त करू शकलं पाहिजे. अशी परिस्थिती नॉर्मलाइज करायची हा पहिला आमचा उद्देश आहे. ह्याला खूप वर्ष लागतील. तर मी असं म्हणेन की असे जे ग्रुप्स आहेत, चाइल्ड फ्री इंडिया आहे, अँटीनेटलिझम इंटरनॅशनल आहे, आमचे आठवड्याला हँगआउट्स होतात, मीटिंग्स होतात. तर तुम्ही जर हे ग्रुप्स जॉईन झालात तर तुम्हाला तुमच्या समविचारी किंवा तुमच्या काय म्हणू समवयस्क सुद्धा किंवा तुमच्या क्षेत्रातली लोक सुद्धा भेटतील आणि त्यातून तुम्हाला जास्त प्रेरणा मिळेल आणि मग तुम्ही तुमच्या आई वडिलांशी जास्त कॉन्फिडेंटली आणि कन्व्हिन्सिंगली बोलू शकाल. घरामध्ये असं म्हणतात की नो बडी इज प्रॉफिट इन इज ओन होम. त्यामुळे तुम्ही बाहेर मोठा अगदी येशू ख्रिस्त आला असला तरी घरी तुम्हाला कोणी किंमत देत नाही. ही परिस्थिती हे खरं आहे. हे विगन लोकांच्या बाबतीत खरं आहे, सगळ्यांच्याच बाबतीत खरं आहे. त्यामुळे मी म्हणेन की त्याच्यावर फार भर न देता अगोदर तुम्ही बाहेर या सपोर्ट ग्रुप्स जर जॉईन केले तर आपोआप तुम्हाला क्लू मिळत जाईल. ऍब्सोल्युटली अग्री टू दिस. ऍब्सोल्युटली अग्री टू द सोल्युशन. म्हणजे माझ्या घरी अशीच परिस्थिती आलापशी, पण मी जेव्हा फर्स्ट डे बोलले, मी त्याला तेच सांगितलं. मी हे सगळं माझ्या फ्रेंड्सना किंवा माझ्या पेरेंट्सना जेव्हा सांगते, ते म्हणतात की प्लीज तू हे सगळं आम्हाला नको सांगूस. आम्ही तुला म्हणजे माझ्याकडे घरी आर्ग्युमेंट असं असतं जेव्हा मी सांगते की व्हेज व्हेज खायला पाहिजे. तुम्ही काय हे कोल्हापुरात आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, स्टेपल फूड इज तांबडा पांढरा रस्सा. सो माझ्या घरी असं होतं, आम्ही तुला फोर्स करतो का खायला? नाही ना, मग तू आम्हाला फोर्स नको करू सोडायला. दॅट्स हाऊ द सिच्युएशन इज. सो मला असं वाटतं ह्याचं सोल्युशन हेच आहे की गोईंग आउट देअर अँड नोईंग की आपल्यासारखे बरेच अजून लोक आहेत आणि कमिंग टुगेदर अँड वर्किंग सो दॅट इव्हन आपला बिलीफ सिस्टम स्टेज इन प्लेस. सो लाईक यू सेड, घरी कोण किती मोठा प्रॉफिट आहे हे कळत नाही. So you should just go out there and spread the awareness. I think that's the like-minded people coming together and working together is the only solution I see. आणि हे पण मी जस्ट एक याच्यात ऍड करीन, कारण तू विषय काढलाच म्हणून. कारण हा खूप खूप सेन्सिटिव्ह टॉपिक. मला वाटतं ज्याच्यावर पण आपल्याला नुसतं अँटीनेटलिझम बद्दल कुठली पण गोष्ट जर मनापासून वाटत असेल ना, तर आय थिंक वी शुड पुट आवर फूट डाऊन. आणि म्हणजे अंडरस्टँड, घरामध्ये वगैरे त्याच्यात वादविवाद तंटे होऊ शकतात, पण आजपर्यंतचा सगळा सामाजिक बदल असाच तर झालाय. ज्यांनी करवलाय त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं. तर मला वाटतं थोडंसं करेज पण इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ते जाणवत नाही, पण बेसिकली ती भीतीच असते, बाकी काही नाही. तर एकदा का आपल्याला कोणाला ना, म्हणजे परत मी इन जनरल बोलतो, वैयक्तिक नका, पण लोकांना कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायचं नसतं. सहज काय पण कुठलं झालं तर मी करीन असं. या गोष्टी अशा आहेत की या सगळ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरून करायच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी मेन स्ट्रीम लवकर होणार नाहीयेत. आपण मायनॉरिटीमध्ये, आणि त्याच्यामुळे आपली नैतिक जबाबदारी की हे आपल्यालाच करायचं फार महत्वाचं. दुसऱ्याची वाट बघत ते मेन स्ट्रीम होईल तेव्हा मग मी करेन, तर तोपर्यंत वेळ निघून गेली असते. सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे. अँड ऑलवेज रिमेंबर, हिस्ट्री विल बी काइंड टू अस. डोंट वरी. मगाशी तू युटिलिटेरियनिझमचा संदर्भ दिलास, तो नेमका मला नेमकं कळलं नाही, कारण युटिलिटेरियनिझम मध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर तू काय नेमकं तुला ध्वनित करायचं होतं त्यातून, हे लक्षात आलं नाही. युटिलिटेरियनिझम म्हणजे आता बेसिकली आपण कुठलीही जी, फॉर एक्झाम्पल आहे माझं अंडरस्टँडिंग आहे की कुठलीही आपण क्रिया करायला गेलो, कुठलाही आपण फॉर एक्झाम्पल नवीन एक आपण काय पब्लिक पॉलिसी करतोय किंवा वगैरे पब्लिक पॉलिसी, आपण कुठला तरी एक नवीन इव्हेंट करायला चाललोय,
तर त्या इव्हेंटचे कॉन्सिक्वेन्सेस काय असू शकतात, राईट? जर फॉर एक्झाम्पल आपण लोकांना सांगायला गेलो की तुम्ही पाण्याचा वापर कमी करा, किंवा तुम्ही जे जेवण जेवता त्यातली असे अनेक पदार्थ कमी करा, तर त्याच्यामुळे अल्टिमेट गुड त्यातून किती मिळणार आहे हे आपण मेजर करू शकतो का? आणि जर आपण मेजर करू शकत असलो तर इज इट अल्टिमेटली लिडिंग टू अ प्लेस वेअर देर इज अन इन्क्रीज इन गुड अँड अ डिक्रीज इन मिझरी, राईट? अँड मे बी आय एम रॉंग, पण कदाचित आपण बऱ्याचशा गोष्टी क्वांटिटेटिव्हली आपण अंडरस्टँड नाही करू शकत, परंतु आपण एक फिलॉसॉफिकली तरी आपण समजू शकतो की आता फॉर एक्झाम्पल एका प्राण्याला मी जर नॅचरल फूड नाही दिलं आणि कुठेतरी आर्टिफिशियल एक डाय दिलं ज्यांनी ते फॅटन अप होतं, राईट? फॉर एक्झाम्पल एक डुक्कर असेल किंवा एक बैल असेल, तर ते फॅटन अप झाल्यावर एका कुठल्या तरी तुम्ही असं इमॅजिन करा की एका सोसायटीला ते फीड केलं जाईल. इट विल बी फॅटन्ड अप, स्लॉटर्ड अँड फेड टू दिस पीपल. कुठल्या कुठल्या सिच्युएशन्स मध्ये मी कदाचित आय विल बी ओके विथ दिस हॅपनिंग, बिकॉज आपण इमॅजिन करू शकतो की ही जी सोसायटी आहे, छोटीशी सोसायटी आहे, ती जंगलात राहते, जर सेल्फ सस्टेनिंग, आणि ते जेवढं त्यांना गरजेचं आहे तेवढंच त्या डुकराला ते वापरून ते खातात, ओके. पण हे दुसऱ्या एका सिनॅरिओ मध्ये कदाचित इट वोंट बी सीन ॲज युटिलिटेरियन, बिकॉज हे तुम्ही आता एक डुक्कर नाही, तिकडे त्याच्या जागी लाखो डुकर आहेत, करोडो डुकर आहेत, आणि हा पर्याय एक आहे, पण ह्याच्यापेक्षाही चांगले पर्याय आहेत आपल्याला आपल्या सोसायटीला फीड करण्यासाठी. सो यू कॅन से दॅट ऑन अ युटिलिटेरियन स्केल आपल्याला एक प्लांट बेस्ड डाएट नी आपण जास्ती गुड किंवा जास्ती बेनिफिट्स आणू शकतो आपल्या सोसायटीसाठी या डुकरांना एन्स्लेव्ह करण्यापेक्षा. सो युटिलिटेरियनिझम आय थिंक फ्रॉम माय अंडरस्टँडिंग हे खूप सब्जेक्टिव्ह आहे, आणि म्हणून कदाचित प्रॉब्लेमॅटिक असू शकतं की एक म्हणजे एक युटोपियन आयडियाज पण ह्याच्यातून निघतात, आणि युटोपियन आयडियाज आर ऑलवेज प्रॉब्लेमॅटिक बिकॉज व्हॉट इज युटोपिया. पण एनिवे, मला एक हेमलला प्रश्न विचारायचा आहे. तुला हे पटेल की लोकांचे जसं जसं सेलिब्रिटीचं स्टेटस वाढत जातं तसं तसं त्यांचं सामाजिक बांधिलकी, म्हणजे त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीवर कमेंट यावी किंवा त्यांनी व्यक्त व्हावं अशी अपेक्षा केली जाते माध्यमांकडून, समाजाकडून. आता जरुरी नाही की त्या सेलिब्रिटीला त्यातलं सगळं काही समजत असेलच, नाही का? आणि मग तो बोलला तरी प्रॉब्लेम, नाही बोलला तरी प्रॉब्लेम. म्हणजे मला आता तुला राजकीय प्रश्न नाही विचारायचे, तो आजचा उद्देश नाही, पण मला फक्त हे म्हणायचं आहे की तू अतिशय म्हणजे उत्तम ऍक्ट्रेस तर आहेसच, पण ऍट द सेम टाइम तुझं वैचारिक आणि ही बाजू पण तेवढीच भक्कम आहे. हे कदाचित भरपूरशा लोकांना एवढं माहिती नसेल, कारण तसं प्रोजेक्ट केलं जात नाही ना, तसं तुला फोरम मिळत नसेल असं मला वाटतंय, मे बी आय एम रॉंग. आणि ती आनंदाची गोष्ट आहे, कारण या दोन्ही गोष्टी प्रोजेक्ट होणं फार गरजेचं आहे. तर माझा प्रश्न हा आहे की पुढे जाऊन जसं जसं आता तुझं करिअर ग्रो चाललंय, आणि आमच्या शुभेच्छा तुला त्यासाठी, तर त्याच्यामध्ये पुढे तुला वाटतं का की जेवढं जेवढं आपण वर जातो, म्हणजे यू कॅन प्रेफर नॉट टू आन्सर दिस क्वेश्चन, पण मला वाटतं की याच्यावर कोणीतरी बोलावं की जसं जसं सेलिब्रिटी स्टेटस वाढत जातं तसं तसं पॉलिटिकली करेक्ट राहावं लागतं, हे कंपल्शन येत जातं. कारण एक अशी वेळ येते, मी मगाशी म्हटलं ना की बोलला तरी प्रॉब्लेम, नाही बोलला तरी प्रॉब्लेम. म्हणजे त्यांचा नुसता एक्झिस्टन्स सुद्धा काही लोकांना नकोसा होतो, असं पण झालेलं आहे. म्हणजे आता त्या माणसाने काय करायचं काय? सो तू स्वतःला कसं बघतेस? म्हणजे मला हा तुझ्याविषयी प्रश्न नाही, पण तू त्या इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करतेस म्हणून मला वाटतं की याच्यातनं वे आउट काय? पॉलिटिकल करेक्टनेस म्हणणं काहीच होत नाही, बघायला गेलं तर काहीच होत नाही. पॉलिटिकल करेक्टनेस म्हणणं फक्त फायर फायटिंग होते, आणि ते वेळ मारून नेणं म्हणतात, स्वतःची चमडी म्हणून म्हटलं ना, कम्फर्ट झोन मधनं निघणं गरजेचं आहे. पण ऍट द सेम टाइम मला हे पण जाणवतं की आपल्याला म्हणणं सोपं आहे, ज्याचे तिथे मिलियन्स ऑफ डॉलर्सचे ब्रँड एन्डॉर्समेंट आहेत, तो माणूस किंवा ती व्यक्ती जर पॉलिटिकल करेक्ट नाही राहिली तर त्यांचं सगळं जाऊ शकतं. आपल्याला इथे बसून म्हणाल काय जात. सो अशा याच्यातनं वे आउट काय फ्युचरमध्ये? सो ह्याचं उत्तर एक्स्ट्रीमली फिलॉसॉफिकल
पद्धतीने मला द्यावंसं वाटतं, की शेवटी इट मॅटर्स की मला वैयक्तिक काय जास्त महत्वाचं आहे ॲट दॅट मोमेंट. इफ सपोज आता तुम्ही म्हटला, की खूप वेळा आपल्याला डिप्लोमॅटिकली उत्तरं द्यावी लागतात. जर मला त्या कॉज बद्दल आता लेट्स अज्युम की एखादा प्रश्न मला पॉलिटिक्स बद्दल विचारला गेला. सो त्या कॉज बद्दल जर मला इतकं फील होत नसेल, तर आय वुड चूज नॉट टू स्टँड अप देअर. अँड आय विल चूज टू प्रोटेक्ट माय इमेज ॲट दॅट मोमेंट. पण उद्या जर मला असा प्रश्न विचारला गेला की विच आय रिअली केअर अबाउट, आय रिअली केअर अबाउट ॲनिमल्स, आय रिअली केअर अबाउट व्हेजिटेरियनिझम, व्हिगन अजून इन द प्रोसिजर. आता एक आलापशी बोलल्यापासून एक 4 दिवस झाले प्रयत्न चालू आहे घरी. सो आय एम जस्ट एक्सप्लोरिंग द ॲव्हेन्यूज. पण म्हणजे माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टींबद्दल मी केअर करते, तर त्यावेळी मी नाही हटणार. त्यावेळी आय वोंट ट्राय टू बी डिप्लोमॅटिकली करेक्ट किंवा पॉलिटिकली करेक्ट. त्यावेळी मी बोलणार. आणि आय थिंक हे आता फिलॉसॉफिकली का म्हणते, कारण मला त्यातून त्या मोमेंटला ह्याच गोष्टीमधून हॅपीनेस मिळणार. मी रात्री झोपूच नाही शकणार हा विचार करून की मी स्वतःला चीट केलं आज खोटं बोलून. आणि स्वतः ह्या माझ्या ज्या टॉपिक बद्दल मी केअर करते त्याबद्दल विचारलं गेलं आणि मी इमेज वाचवण्यासाठी उत्तर नाही दिलं किंवा इमेज वाचवण्यासाठी मी जे बरोबर होतं ते नाही बोलले. सो ह्या गोष्टी आय थिंक इंडिव्हिज्युअली दर माणसाच्या वेगळ्या असतात. कुठलाही सेलिब्रिटी असो त्या मोमेंटला त्यांना जे गरजेचं वाटतं, जर त्यांना त्या मोमेंटला त्यांचं फेम जास्त गरजेचं वाटलं किंवा जसं ब्रँड्स तुम्ही म्हटला ते गरजेचे वाटले, तर ते बोलतील. जसं आपलं खूप इम्पॉर्टंट आता रिसेंटली जे फेअर अँड लवली बद्दल झालेलं, एव्हरीवन वॉज टॉकिंग अबाउट इट. ज्या ऍक्ट्रेसेसना ते महत्वाचं वाटत नव्हतं, ज्या ऍक्ट्रेसेस वर बिलिव्हिंग इन इट की हे चुकीचं आहे, मुलींना जे इतके वर्ष दाखवलं गेलं की गोरेपणच हे सुंदरता आहे, किंवा आपल्या अजून एक असा टॉपिक जो अजून हळूहळू ब्रू होतोय इज की फॉर सम रिझन बायकांना नुसतं स्ट्रेट हेअर दाखवलं जातं का. सो इट्स कमिंग टुवर्ड्स की कर्ली हेअर पण इज ब्युटिफुल का, असं आहे की स्ट्रेट हेअरच ब्युटिफुल. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मोमेंटला व्हॉट यू केअर अबाउट यू शुड स्टँड फॉर इट. भलेही तुमची फेअर अँड लवलीची करोडोची डील त्या मोमेंटला गेली तर इट्स फाईन, बट इट मॅटर्स की तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे. आणि तुम्ही जसं म्हणला की सेलिब्रिटीज कडून खूप एक्सपेक्टेशन असतात कारण ते सतत लाईमलाईट मध्ये असतात. हीच गोष्ट जर एका नॉर्मल माणसाने केली तर ती मीडिया कॅप्चर नाही करत. पण सेलिब्रिटीजचं सतत चालणं बोलणं एव्हरीथिंग इज ऑनलाईन. इट्स देअर ऑन युअर इंस्टाग्राम इन वन दिस थिंग. आजकाल इंटरनेट गुगल केल्यावर लगेच काय कॉन्ट्रोवर्सी आहे लगेच कळतं. म्हणून त्यांच्यावर ते प्रेशर जास्त टाकलं जातं, जे जे ऍज ऑडियन्स पण समजलं पाहिजे की चुकीचं आहे यार. तुम्ही असं एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत की सतत ते परफेक्ट अँड प्राईम अँड परफेक्ट असणार. त्यांच्याकडून पण चुका होतात आणि ते आपण एक्सेप्ट केल्या पाहिजे. त्यामुळे त्यांचं करिअर चॅलेंज करणं चुकीचं आहे किंवा त्यांना कम्प्लिटली बॉयकॉट करणं चुकीचं आहे, कारण शेवटी त्यांनाही आपलं पोटपाणी आहे, तेही करायचं. त्यांना एक चुकीचं सेंटेन्स म्हटल्यामुळे तुम्ही टोटली हे करून टाकलं की आता हे नकोच, ह्यांचे पिक्चर आम्ही बघणार नाही, ह्यांचं हे आम्ही सपोर्ट आहे. दॅट इज रॉंग. आय फील वी शुड अंडरस्टँड की इंडियन सेलिब्रिटीज पण ह्युमन आहेत. सो इट्स अ बॅलन्स्ड अप्रोच. दोन्ही साईडून कोऑपरेशन करून एक मिड पॉइंट गाठला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी तोच प्रयत्न करीन ॲज अँड वेन ॲज माय करिअर इज ग्रोईंग. सो आय एम शुअर माझा हा थॉट प्रोसेस नेहमी हाच राहील. आणि स्त्रियांना उलट जास्ती स्क्रुटनाइज केलं जातं त्यांच्या मेल काउंटर पार्ट्स पेक्षा. तो पण एक Yeah. इट्स अनफेअर. आणि अशा बऱ्याच इनएक्विटीज आहेत, फक्त भारतात नाही तर पूर्ण जगात, जे आपल्याला हळूहळू फिक्स करायच्यात. तर एक मला कन्फ्युजन दूर करायचंय. प्रजनन विरोधान अँटीनेटलिझमच्या विरुद्ध पहिलं कुठलं आर्ग्युमेंट लोक करत असतील, ते म्हणतात की एवढं आयुष्य तुम्हाला दुःखमय वाटतंय तर मग तुम्ही आत्महत्या का नाही करत पहिलं. तर असं आहे की प्रजनन विरोधामध्ये नवीन आयुष्य निर्माण करण्याला विरोध आहे. सध्या अस्तित्वात आयुष्य, चालू असलेलं आयुष्य थांबवण्याच्या बाजूने हा विचार नाही. ह्या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे की एकदा, आणि म्हणूनच मी जर एखादं मूल होऊ दिलं नाही तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्या मुलाला जन्माला घातलं आणि मग त्याचा खून केला तर तो गुन्हा ठरतो. आणि या दोन संपूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. तर फक्त नवीन आयुष्य निर्माण करण्याला प्रजनन विरोधात विरोध आहे. पण त्याची एक संलग्न, त्याला जोडून अशी एक चळवळ आहे, ज्याला राईट टू डाय म्हणतात, की आम्हाला मारण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु ज्यांना मरण्याची इच्छा आहे त्यांना सोयीस्कर मरणाची सेवा असली पाहिजे. कारण मरणाची प्रक्रिया ही अतिशय वेदनादायक आहे, अतिशय यातना त्याच्यात आहेत. म्हणून एक मेडिकल सर्व्हिस म्हणून तुमच्या देशामध्ये ती उपलब्ध असली पाहिजे.
की मला आज जर इतक्या यातना होत आहेत की मला आता नाही जगायची इच्छा, किंवा यातनाही होत नाहीयेत पण मला नाही जगायची इच्छा लॉजिकली, तर तशी एक सोय असली पाहिजे की मला पेनलेसली मरता आलं पाहिजे. ही मागणी करणारी एक चळवळ आहे आणि ती खूप वर्षांपासून चालत आलेली आहे. राईट टू डाय. आपल्या मुंबईमध्ये सुद्धा काही व्हिडिओज आहेत काही लोकांचे, परदेशात काही लोकांच्या ज्यांच्याशी मी कनेक्टेड आहे, तर इंग्रजीमध्ये छान छान व्हिडिओज ती लोक करतात. तर त्याचा एक मला विचार आला, ते मी एक उदाहरण म्हणून दिलं, पण असे अनेक गोष्टी आहेत ज्या करता येतात. म्हणजे फिलॉसॉफिकली ते इंटरेस्टिंग आहे की तुमच्या म्हणजे द राईट टू लिव्ह इज नॉट कम्प्लीट विदाउट द राईट टू डाय, ॲटलिस्ट इन माय ओपिनियन. आणि म्हणजे असं नाही की हे फिलॉसॉफिकली वेल थॉट आउट नाही असं काय नाही, आणि हे लिगल पण आहे. म्हणजे आय थिंक कॅनडामध्ये कॅन्सर पेशंटसाठी किंवा एकदम टर्मिनली इल पेशंटसाठी ही सुविधा प्रोव्हाइड केली जाते. पण असे असं म्हणजे बेसिकली लोकांचे हँगअप्स असतातच की आता नवीन आयडियाज या डेव्हलप व्हायला कधी कधी वेळ, नॉट जस्ट राईट टू डेथ पण इवन प्रजनन विरोध, अँटीनेटलिझम किंवा इवन व्हिगनिझम. तर आय थिंक ह्यात म्हणजे आपल्या या वेबिनारमधून मला एवढं तरी लक्षात आलं की एज्युकेशन हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा लोकांना अवेअरनेस तुम्ही वाढवला पाहिजे हे जेव्हा सांगायला जातो तेव्हा वेर गिव्हिंग दम अ नॅरेटिव्ह. आपण एक म्हणजे एक प्रकारचं आपण त्यांना एक त्यांच्यासमोर काय डेटा वापरून आपण एक सिम्युलेशन बनवतोय की फ्युचरमध्ये तुम्ही जर तुमच्या ह्या हे जे बिहेवियर तुमचे हे जे काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचे जे काही ऍक्शन्स आहेत ह्या जर बदलल्या नाहीत तर इन द फ्युचर पृथ्वी अशी दिसणार आहे असं त्यांच्यासमोर आपण मांडू शकतो. माझा एवढाच प्रश्न होता की हे सर्वात आपल्याला एफिशियंटली कसं करता येईल की ठीक आहे आपल्याकडे इंटरनेट तर आहेच, आपल्याकडे सोशल मीडिया तर आहेच. पॅन्डेमिक मध्ये एस्पेशली आपण फक्त थ्रू दीज इलेक्ट्रॉनिक मीन्स आपण एकामेकाशी बोलू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. तर आता आपण आपल्या घरात अडकलोय तर आपण काय करू शकतो सोसायटीला आपण बेनिफिट करण्यासाठी बेसिकली. तर कोणी उत्तर देऊ शकता? हे असं स्पेसिफिकली कोणाकडे डिरेक्टेड नाहीये. मला त्याच्यावर उत्तर हेच आहे की आता कसं आहे, परिस्थितीच एवढी अवघड आहे आणि फार विचित्र आहे. म्हणजे असं आपण कधी न भूत न भविष्य ते म्हणतात तसा हे काहीतरी आपल्याला बघायला मिळतंय. कोरोनाचं जे संकट आहे त्याच्यामध्ये ऑप्शन्स फार कमी आहेत आपल्याकडे. आपण लोकांमध्ये मिसळू नाही शकत कारण ते घातक असू शकतं स्वतःसाठी इतरांसाठी. पण ऍट द सेम टाइम ऍक्टिव्हिजम थांबलं नाही पाहिजे. तो मला वाटतंय मगाशी विजयजी म्हटले तसं सोशल मीडियाचा जेवढा जास्तीत जास्त वापर करता येईल, इफेक्टिव्ह यूज ऑफ सोशल मीडिया तो केला पाहिजे. आणि खरंच जग एकत्र आलंय सोशल मीडियामुळे. म्हणजे जेवढं स्ट्रीटचं ऍक्टिव्हिजम इफेक्टिव्ह नाहीये तेवढं सोशल मीडियाचं आहे बघायला गेलं तर. फक्त त्याला कसं चॅनलाइज करतो आणि जसं मगाशी तेजस म्हटलं तसं म्हणजे जे लोक म्हणजे आता ऍक्टिव्हिस्टनी करणं एखादी गोष्ट आहे आणि त्याला जी लोक म्हणजे थोडंसं सेलेब्स म्हणून नुसते एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधले नाही, कुठलेही मग ते स्पोर्ट्स पर्सन्स असतील किंवा राजकीय लोक असतील त्यांच्याकडनं जर थोडंसं त्याला इम्पेटस मिळालं तर खूपच खूपच फरक पडेल. कारण म्हणजे ते हे फोर्स मल्टिप्लायर सारखं काम करतं. तो तो एक आहे. तर तो पण ऑप्शन आपण एक्सप्लोर केला पाहिजे आपण, म्हणजे सर्व चळवळींनी जिथे जिथे शक्य आहे. आणि तेवढाच पर्याय आता दुसरं काही नाही. आणि मला वाटतं हे अजून एक हे वर्ष असंच जाईल. म्हणजे मला असं निगेटिव्हिटी स्प्रेड नाही करायची, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर जोपर्यंत सगळ्यांचं लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतामध्ये तरी हे वर्षाचं नोव्हेंबर डिसेंबर उजाडणारच आणि सगळं स्थिर व्हायला. थोडं अप्स अँड डाऊन्स होतील असं माझं इंडिव्हिज्युअल असेसमेंट आहे. थोडं पीक येईल, मग परत थोडं नॉर्मल होईल, मग परत पीक येईल. कारण लोक परत थोडे ढिले पडतात, मग परत ते मागच्या वर्षी आपण बघितलंच. त्याच्यामुळे जोपर्यंत पूर्ण लसीकरण होत नाही परत तोपर्यंत हे चालणार असं मला दिसतंय. पण याच्यात आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मध्ये मध्ये आपल्याला ना विंडोज ऑफ ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहेत ऍक्टिव्हिजम करायला.
म्हणजे आपण एकत्र काम केलेलंच आहे, तुला माहितीच आहे. जिथे जिथे आपलं थोडंसं शांत होईल तिथे ते पटकन जाऊन स्ट्रीटवर ऍक्टिव्हिजम पण केलं पाहिजे. नाहीतर काय होईल, आपल्याला ती ऑनलाईन ऍक्टिव्हिजमची सवय लागेल आणि तसंही नसलं पाहिजे. शेवटी स्ट्रीट ऍक्टिव्हिजमला पर्याय नाही आणि त्याच्यातून खूप काही होतं. शेवटी आपण माणसं आहोत. आपल्याला एकमेकांना भेटल्यावर जे संबंध बनतात ते एकमेकांचे स्क्रीनवर चेहरे बघून नाही बनत. ही फॅक्ट अजून तरी. पुढे काय होईल 50 वर्षांनी माहिती नाही, पण ही फॅक्ट आहे. म्हणजे हे मिलियन्स ऑफ इयर्स ऑफ इव्होल्युशन आपल्याला दिलेलं हे आहे की आपल्याला एकमेकाला भेटणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटीकडे लक्ष ठेवायचा. जसं सॅटेलाइट लॉन्च मध्ये असतं ना, त्यांचे ठराविक विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी असतात. ते ग्रह वगैरे सगळे कधी जुळून येईल, कधी त्याच वेळेला ते लॉन्च करतात. कधी उठून सॅटेलाइट लॉन्च नाही करू शकत, नाही तर फ्युएल वेस्ट होतं. तो सिमिलरली आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की आपल्याला पॅन्डेमिक्सने आपल्याला खूप काही शिकवलं. तर अशा विंडोज ऑफ ऑपॉर्च्युनिटीज येत राहणार, तेव्हा त्या एनकॅश केल्या पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण असं बंदिस्त होऊन जाऊ पिंजऱ्यामध्ये, तेव्हा पण त्याला एनकॅश केलं पाहिजे वेगळ्या याच्याने. पण काम नाही थांबलं पाहिजे, हे फार महत्वाचं. त्याच्यामुळे तुम्ही जे आज केलंय प्राणीमुक्तीने ते फार महत्वाचं आहे. मला आवडलं हे फार, आणि ते चालू राहायला पाहिजे. थँक्यू. ठीक आहे, आय थिंक आपण इकडे एंड करू शकतो. सर्वांनी आय थिंक खूप इलॅबोरेट पद्धतीत उत्तर दिलेत आणि तुमचे टॉपिक्स ऐकून पण मला तरी खूप आनंद झाला. आणि नाही, त्या छान झालं. सर्वांची आभारी आहे आणि थँक्यू फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस. थँक्यू. बोला. थँक्यू सो मच.